डोंबिवली पूर्वेचा तो परिसर आता पूर्णपणे बदलला होता. एकेकाळी शांत, निवांत आणि हिरव्यागार झाडाने नटलेल्या या भागात आता काचेच्या आणि सिमेंटच्या आवाढव्य इमारतींनी आकाशाला गवसणी घातली होती. त्या गगनचुंबी टॉवरच्या विळख्यात आपला जीव मुठीत धरून उभी असलेली एकच जुनी वास्तू तिथे शिल्लक होती. सुलभा आजीचा जुना कौलारू बंगला. आजूबाजूच्या टॉवर्समधून येणाऱ्या झगझगीत दिव्यांच्या प्रकाशात हा बंगला एखाद्या जुन्या विस्मरणात गेलेल्या कृष्णधवल छायाचित्रासारखा भासत होता. लाल भडक कौलं, प्रशस्त अंगण, अंगणाच्या मध्यभागी असलेलं दगडी तुळशीचं वृंदावन आणि सागवानी लाकडाचे कोरीव खांब असलेली पडवी, हे सगळं आजच्या या धकाधकीच्या आणि पैशांच्या मागे धावणाऱ्या जगात जुन्या काळाची साक्ष देत खंबीरपणे उभं होतं. या वास्तूच्या प्रत्येक विटेत सानिकाच्या आजोबांच्या कष्टाचा घाम आणि आजीच्या 50 वर्षांच्या संसाराची अथांग माया दडली होती. पण आज या बंगल्यांच्या भिंतींना एका विचित्र, भयानक आणि जीवघेण्या उदासीने ग्रासलं होतं. स्वयंपाकघरातून साजूक तुपाचा आणि वेलची जायफळाचा मंद सुवास घरभर दळवत होता. सुलभा आजी गॅस शेगडीसमोर उभी होती. वयाची 79 वर्ष पूर्ण केलेली ती एक थकलेली, सुरकुतलेली सावली होती. अंगावर एक जुनी, विटलेली जांभळ्या रंगाची सुती साडी, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा आणि हातावर उमटलेल्या निळ्या रेशिरा. तरीही आज तिच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. आज तिचा 79वा वाढदिवस. स्वतःच्या हाताने तिने आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. कितीतरी महिन्यांनी आज ती स्वतः स्वयंपाकघरात उभी होती. विसरभोळेपणाचा म्हणजेच डिमेन्शियाचा आजार हळूहळू तिच्या स्मृतींवर जाळं विणत होता. काल रात्री जेवणात काय खाल्लं हे तिला आठवत नसे. काही वेळा ती स्वतःच्याच घरात रस्ता चुकत असे, पण आजचा दिवस मात्र तिला पक्का आठवत होता. पोलपाटावर थरथरत्या हातांनी पोली लाटताना तिच्या डोळ्यांसमोर अविनाश, नीता, सानिका आणि साहिल यांचे चेहरे तरळत होते. माझी पोरं येतील आता. नीताला गरम पोळी खूप आवडते. अविनाश तर ताटावर बसला की 2 पोळ्या जास्तच खातो. ती स्वतःशीच अत्यंत प्रेमाने आणि आशेने पुटपुटत होती. स्वयंपाक पूर्ण झाल्यावर तिने देवघरात जाऊन चांदीच्या समईत तेल घातलं आणि वात पेटवली. समईच्या पिवळसर प्रकाशात देवाचे चेहरे उजळून निघाले, पण आजीचा चेहरा मात्र आशेने आणि प्रतीक्षेने भरलेला होता. डायनिंग टेबलवर तिने 2-3 ताटं वाढून ठेवली. मध्यभागी पुरणाची वाटी, त्यावर साजूक तुपाची धार, कटाची आमटी आणि भात. सगळं कसं साग्र संगीत होतं. भिंतीवरच्या जुन्या पेंडुलमच्या घड्याळाने रात्रीचे 8 वाजल्याचा ठोका दिला. टन टन. आजीची नजर मुख्य दाराकडे लागली होती. ती लाकडी आराम खुर्चीवर बसून दाराकडे डोळे लावून बसली होती, पण दरवाजा उघडलाच नाही. अविनाश, तिची सून नीता आणि नातू साहिल हे तिघेही या बंगल्यापासून शेकडो किलोमीटर दूर महाबळेश्वरच्या थंड हवेत आपली सुट्टी साजरी करत होते. साहिलचं स्वतःचं एक नवीन टेक स्टार्टअप होतं, जे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत होतं. पण नीताच्या हट्टापायी आणि समाजातील आपला स्टेटस जपण्याच्या तिच्या दिखाऊ स्वभावामुळे ते सगळे तिथे गेले होते. आजीच्या साध्या जुन्या मॉडेलच्या मोबाईलवर दुपारी 4 वाजता साहिलचा फक्त एक मेसेज येऊन पडला होता. हॅपी बर्थडे आजी. ना कुणाचा फोन, ना कुणाची चाहूल. आजीने डोळ्यांचा चष्मा काढला आणि साडीच्या पदराने आपले पाणावलेले डोळे पुसले. घड्याळाचे काटे निर्दयीपणे पुढे सरकत होते. 9, 10, 10:30. गरम पुरणपोळ्या आता थंडगार पडल्या होत्या. साजूक तूप गोठून पांढरं पडलं होतं. आजीची मान टेबलावरच कधी झुकली आणि तिचे डोळे कधी मिटले हे तिलाच समजलं नाही. मित्रांनो, कधी विचार केलाय का, ज्या आईवडिलांनी मुलांसाठी संपूर्ण आयुष्य घालवलं त्यांना शेवटी एका फोनची वाट पाहावी लागली तर त्यांच्या मनावर काय बेतत असेल? तुमच्या घरात आजी आजोबा किंवा आईवडिलांची काळजी कोण घेतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा प्रत्येक कुटुंबापर्यंत शेअर करा. रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. बंगलाच्या लोखंडी गेटचा असा कर्कचा आवाज आला. सानिका आली होती. पुण्याहून आपलं लीगल कन्सल्टन्सीचं काम संपवून
एक्सप्रेस वेवरचं ट्रॅफिक पार करत ती तडक डोंबिवलीला पोहोचली होती. सानिका 32 वर्षांची, एक अत्यंत हुशार आणि करारी वकील. पण आज ती एक वकील नसून फक्त आपल्या आजीची नात होती. गेट उघडून ती आत आली. अंगणातल्या वाळलेल्या पाचोल्याचा तिच्या पावलांखाली होणारा आवाज त्या भयान शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. तिने स्वतःच्या पर्समधून चावी काढली आणि बंगल्याच्या मुख्य लाकडी दरवाजा उघडला. आजी, ओ आजी, झोपलीस का गं? सानिकाने अत्यंत हळू आवाजात हाक मारली. घरात फक्त देवघरातील समईचा आणि डायनिंग टेबलवरच्या एका मंद पिवळ्या दिव्याचा प्रकाश होता. सानिकाची नजर डायनिंग टेबलकडे गेली आणि तिची पावलं तिथेच थबकली. श्वास क्षणभर अडकला. टेबलवर वाढलेलं अन्न तसंच थंड पडलं होतं आणि आजी दोन्ही हातांची उशी करून तिथेच त्या थंड ताटासमोर झोपली होती. हे दृश्य पाहून सानिकाच्या काळजात लक्कन काहीतरी तुटल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यात एकाएकी पाणी तरळलं. ज्या माऊलीने आयुष्यभर अविनाशला, तिच्या वडिलांना तळहाताच्या फुडासारखं जपलं, आज तिच्या वाढदिवसाला तिला विचारणारं कोणीच नव्हतं. सानिकाने आपल्या लॅपटॉपची बॅग बाजूच्या खुर्चीवर ठेवली आणि ती आजीच्या जवळ गेली. तिने अत्यंत हळुवारपणे आजीच्या खांद्याला स्पर्श केला. आजी, ए आजी, उठ ना गं, बघ मी आले. आजीने दचकून डोळे उघडले. तिची नजर काहीशी हरवलेली होती. डिमेन्शियाच्या आजारामुळे तिला समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला ओळखायला काही क्षण लागत होते. कोण? नीता? नीता, आलीस का गं तू? आता माझा अविनाश कुठे आहे? आजीच्या आवाजात एक कातर थरथर होती. सानिकाच्या डोळ्यातून एक अश्रू घरंगळून गालावर आला. तिने आजीचे दोन्ही सुरकुतलेले हात आपल्या हातात घेतले आणि त्यांना ओठांशी लावले. नाही आजी, नीता काकू नाही. मी सानिका, तुझी सानी. पुण्याहून आले मी. सानी हा शब्द ऐकताच आजीच्या चेहऱ्यावरची हरवलेली रेष अचानक पुसली गेली आणि तिथे एक अंधुकसं हसू उमललं. माझी सानी, कधी आलीस गं पोरी? बघ ना, मी पुरणपोळी केली होती सगळ्यांसाठी, पण कुणी आलंच नाही. मी वाट बघून बघून. आजीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सानिकाने तिला घट्ट मिठी मारली. कुणी नाही आलं तरी मी आले ना आजी, चल आपण दोघी जेऊया. सानिकाने स्वतःचे डोळे पुसले. तिने आजीला खुर्चीवर नीट बसवलं. स्वतःचे हात स्वच्छ धुतले आणि ताटातील थंड झालेली पोळी कुस्करली. दुधात पोळी कालवून तिने स्वतःच्या हाताने आजीला पहिला घास भरवला. आजी एखाद्या लहान मुलासारखी तो घास खात होती. प्रत्येक घासासोबत सानिकाच्या मनातील आपल्या कुटुंबाविषयीचा राग आणि आजीविषयीची माया दाटून येत होती. तिला साहिलचा आणि वडिलांचा प्रचंड संताप येत होता. जेवण झाल्यावर सानिकाने आजीला आधार देत तिच्या बेडरूममध्ये नेलं. जुन्या लाकडी पलंगावर तिला झोपवलं आणि अंगावर गोधडी घातली. ती आजीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती. आजीचे डोळे मिटलेले होते, पण अचानक तिने सानिकाचा हात अत्यंत घट्ट पकडला. तिची पकड इतकी घट्ट होती की सानिकाला क्षणभर आश्चर्य वाटलं. आजीने आपले डोळे उघडले. आता त्या डोळ्यात विसरभोळेपणा अजिबात नव्हता, तर तिथे एक अज्ञाताची, अनामिक आणि अत्यंत गडद भीती दाटून आली होती. आजीच्या चेहऱ्यावरील भाव एकाएकी बदलले होते. ती सानिकाकडे एकटक बघत अगदी हळू पण ठाम आवाजात पुटपुटली. त्यांना वाटतं मला काही समजत नाही, पण मला सगळं दिसतंय पोरी, सगळं दिसतंय. सानिकाच्या अंगावर सरकन काटा आला. आजीचा तो स्वर, तिची ती अनपेक्षित घट्ट पकड आणि तिच्या डोळ्यातील ती भीती. आजी कुणाबद्दल बोलत होती? आजीला काय समजत होतं ते सानिकाला अद्याप माहीत नव्हतं. सानिकाने काही विचारणार तोच आजीने डोळे मिटले आणि ती शांत झोपी गेली. पण सानिका मात्र तिथे स्तब्ध बसून राहिली. तिच्या कुटुंबाच्या सुट्टीमागे आणि आजीच्या या विचित्र भीतीमागे नक्कीच काहीतरी भयंकर शिजत होतं, याची एक अस्पष्ट चाहूल सानिकाला लागली होती. दुसरा दिवस उजाडला. सानिकाने सवयीने घर आवरायला सुरुवात केली. दुपारचे 2:30 वाजले असतील. आजी जेवण करून वामकुक्षी घेत होती आणि सानिका पडवीतल्या झोपाळ्यावर बसून काम करत होती. अचानक गेटची बेल वाजली. दारात 2 व्यक्ती उभ्या होत्या. एक साधारण 65च्या पुढचे, अंगात सफारी सूट घातलेले, चेहऱ्यावर एक गंभीर भाव असलेले गृहस्थ आणि त्यांचा तरुण सहकारी. सानिका अविनाश साठे? त्या वयस्कर गृहस्थांनी अत्यंत स्पष्ट आवाजात विचारले. हो, मीच.
आपण कोण? मी ॲडव्होकेट जोशी, कल्याण कोर्टात प्रॅक्टिस करतो. आपण आत बसून बोलू शकतो का? काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी मला स्वतः तुमच्याच हातात द्यायची आहेत. सानिकाने त्यांना आदराने आत घेतले. डायनिंग टेबलवर बसल्यावर ॲडव्होकेट जोशींनी आपल्या चामड्याच्या बॅगेतून एक जाडजूड खाकी रंगाची फाईल काढली. फाईलच्या तोंडावर लाल रंगाच्या लाखेचे जाड सील होते. ही फाईल तुमच्या आजीने, सुलभाबाईंनी बरोबर 14 महिन्यांपूर्वी माझ्याकडे विश्वासाने ठेवली होती. ॲडव्होकेट जोशी चष्मा पुसत म्हणाले. तेव्हा त्यांच्या स्मृती अगदी शाबूत होत्या. कालच मला त्यांच्या का दुसऱ्या नंबरवरून फोन आला होता. बहुधा जुन्या डायरीतून माझा नंबर पाहून त्यांनी फोन केला असावा. विसरभोळेपणाच्या या अवस्थेतही त्यांना सानीला फाईल द्यायची ही गोष्ट मात्र स्पष्ट आठवत होती. त्यांनी मला सांगितलं होतं की माझी सानी कालच घरी आले. आता ती फाईल तिच्या हातात द्या. सानिका, वेळ आली आहे की ही फाईल उघडा असे तुमच्या आजीने सांगितले होते. तुम्ही ती उघडून पहा. ॲडव्होकेट जोशी एवढं बोलून निघून गेले. सानिकाने थरथरत्या हातांनी ते लाल सील तोडले आणि फाईल उघडली. आत काही स्टॅम्प पेपर्स आणि एका साध्या कागदावर निळ्या शाईने लिहिलेले पत्र होते. कसलेल्या वकिलाप्रमाणे सानिकाची नजर त्या कायदेशीर शब्दांवरून वेगाने फिरू लागली आणि पुढच्या क्षणी सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. ते एक नोंदणीकृत बक्षीसपत्र होतं. कायदेशीर भाषेत अत्यंत स्पष्टपणे तिथे नमूद केलं होतं की सुलभा विठ्ठल साठे यांनी हा संपूर्ण बंगला आणि त्याखालची जमीन त्यांची नात सानिका हिच्या नावावर कायमस्वरूपी बक्षीस म्हणून विनामोबदला दिली आहे. पण त्याखाली एक अत्यंत महत्त्वाची अट घातली होती. जोपर्यंत सुलभाबाई जिवंत आहेत तोपर्यंत या बंगल्यात राहण्याचा आणि वापराचा पूर्ण हक्क फक्त त्यांचाच राहील. त्यांच्या निधनानंतर सानिकाला या मालमत्तेचा पूर्ण ताबा आणि वापराचा अधिकार मिळेल. हे कागदपत्र म्हणजे एक अभेद्य कायदेशीर ढाल होती. म्हणजे आजीला 14 महिन्यांपूर्वीच भविष्याचा अंदाज आला होता. सानिकाने पत्राचा कागद काढला. हस्ताक्षरातील वळण अगदी ठाम आणि स्पष्ट होते. माझ्या लाडक्या सानिके, जेव्हा तू हे पत्र वाचत असशील तेव्हा कदाचित मला तुला ओळखताही येणार नाही. माझा आजार वाढत चाललाय हे मला जाणवतंय. सानिके, मला माफ कर. मी तुझ्या वडिलांना माझ्या अविनाशला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. नीताच्या हव्यासापोटी आणि साहिलच्या त्या बुडणाऱ्या बिझनेससाठी ते सगळे मिळून हे घर विकण्याचा डाव रचत आहेत हे मला केव्हाच समजलं होतं. हे घर फक्त विटांचं नाही बोरी, यात तुझ्या आजोबांचा घाम आहे. म्हणूनच मी हे घर तुझ्या नावावर करत आहे. जेव्हा ते लोक हे घर हिरावून घ्यायला येतील तेव्हा हे कागदपत्र तुला आणि या घराला वाचवतील. मला माफ कर. हे ओझे मी तुझ्यावर टाकत आहे. तुझीच आजी. हे सर्व विचार डोक्यात थैमान घालत असतानाच संध्याकाळ झाली. सानिका कचऱ्याची पिशवी घेऊन बंगल्याच्या मागच्या बाजूला गेली. कचरा कोंडीत टाकताना सानिकाची नजर अचानक गॅस मीटरच्या लोखंडी पाईपवर गेली. तिथे एक विचित्र लोखंडी लॉक बॉक्स अडकवलेला होता, जो सहसा बिल्डर्स रिकाम्या घरांच्या चाव्या सुरक्षित ठेवण्यासाठी वापरतात. सानिकाला जबर धक्का बसला. लॉक बॉक्सच्या खाली वाळलेल्या पानांमध्ये चुरगळलेला एक जाड कागद तिला दिसला. तो विनायक डेव्हलपरचा लेटरहेड होता. त्यावर जागेचे मोजमाप आणि खाली टोकन अमाऊंट लिहिलेले होते. कागदाच्या कोपऱ्यावर तिच्या भावाची, साहिलची सही होती. सौदा सुरू आहे. माझ्या पाठीमागे या घराचा सौदा सुरू आहे. सानिकाच्या मनात संतापाचा स्फोट झाला. तितक्यात शांततेला चिरत एका गाडीचा मोठा आवाज आला. बंगल्याच्या गेट बाहेर एका चकचकीत पांढऱ्या रंगाच्या SUV कारच्या हेडलाईट्सचा झोत अंगणात पसरला. साहिल बाहेर आला. अंगात महागडा डिझायनर शर्ट आणि चेहऱ्यावर एक खोटा आत्मविश्वास. तो थेट आत आला. अरे सानू, काय सरप्राईज आहे यार. तू कधी आलीस पुण्याहून? साहिलने अत्यंत कॅज्युअल आवाजात विचारले. तो फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत म्हणाला, सानू, एक काम कर. तू आलीच आहेस तर उद्यापासून आजीचे सामान पॅक करायला घे. मी आणि बाबाने डिसिजन घेतला आहे. आपण आजीला ठाण्यातील एका लक्झरी ओल्ड एज होममध्ये शिफ्ट करणार आहोत. या जुन्या पडक्या घरात तिला ठेवून काय उपयोग? सानिकाच्या कपाळावरच्या शिरा तडतडल्या. तिने हातातील ते चुरगळलेले कागदपत्र साईच्या तोंडावर भिरकावले. शिफ्ट करणार की या बंगल्यातून तिची कायमची हक्कलपट्टी करणार आहात? मला सांग साहिल, हा लॉक बॉक्स काय करतोय मागच्या दारात?
हे विनायक डेव्हलपर्सचे कागद इथे काय करतायत? साहिलच्या चेहऱ्यावरील तो खोटा मुखवटा क्षणात गळून पडला. त्याने ते कागद उचलले. आता त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर आणि उद्धटपणाचा भाव झाला. बरं झालं तुला समजलं ते. हो, आम्ही हे घर विकतोय. सानिका, प्रॅक्टिकल विचार कर. हा जुना पडका बंगला काय कामाचा? आणि आजीला तरी काय आठवतंय आता? तिला डिमेन्शिया झाला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, माझा टेकअप स्टार्टअप पूर्णपणे बुडतंय. कोट्यावधींचं कर्ज झालं आहे. जर मला 5 कोटी मिळाले नाहीत ना, तर मी रस्त्यावर येईन. विनायक डेव्हलपर्स या जागेचे 8 कोटी रुपये देत आहेत. यात सर्वांचा फायदा आहे. तुझ्या बिझनेससाठी तू आजीचं घर विकणार? आजीला रस्त्यावर आणणार? सानिकाने अत्यंत शांत पण धारदार आवाजात म्हटले. साहिल, जोपर्यंत मी जिवंत आहे आणि जोपर्यंत आजी श्वास घेत आहे तोपर्यंत या घराची एक वीटही कुणी हलवू शकणार नाही. साहिलने एक तिरकस हसू हसले. त्याने खिशातून फोन काढला आणि दाराकडे वळत अत्यंत माजाने म्हणाल्या, सानिका, तू वकील आहेस म्हणून तुला वाटतं तू सगळं जिंकू शकतेस. पण तू खूप लेट झाली आहेस. सौदा आधीच झाला आहे सानिका. बिल्डरकडून बाबांच्या अकाउंटमध्ये टोकन अमाऊंटसुद्धा जमा झाली आहे. आता तू काहीही करू शकत नाहीस. काहीही नाही. तो रागाने फणफणत घराबाहेर पडला आणि गाडी घेऊन निघून गेला. सानिका त्या अंधाऱ्या हॉलमध्ये एकटीच उभी होती. सौदा आधीच झाला. साहिलचे शब्द तिच्या कानात घुमत होते. पण साहिलला हे माहीत नव्हतं की सानिकाच्या जवळ असलेल्या त्या 14 महिन्यांपूर्वीच्या बक्षीसपत्राच्या फाईलमध्ये साहिलच्या या अहंकाराची इमारत जमीनदोस्त करणारा बॉम्ब लपलेला होता. साहिलचा गाडीचा तो कर्कश, कांठळ्या बसवणारा आवाज आणि इंजिनचा तो धूर डोंबिवलीच्या त्या अंधाऱ्या सुनसान रस्त्यांवर हळूहळू विरून गेला. पण त्याने जाता जाता सानिकाच्या मनात जे वादळ उठवले होते त्याचा कोलाहल मात्र आता शिगेला पोहोचला होता. हॉलमधील त्या मंद पिवळ्या प्रकाशात सानिका एखाद्या पाषाणाच्या मूर्तीसारखी तिथेच स्तब्ध उभी होती. तिच्या हातातील ते विनायक डेव्हलपर्सचे चुरगळलेले कागदपत्र आता तिच्या घामाने थोडे ओलसर झाले होते. सौदा आधीच झालाय सानिका. आता तू काहीही करू शकत नाहीस. साहिलचे हे दप्तोवक्तीपूर्ण आणि उद्धट शब्द तिच्या कानात एखाद्या गरम शिशासारखे ओतले जात होते. सौदा आधीच झालाय? पण कसा? मालमत्ता तर आजीच्या नावावर आहे. आजीच्या सहीशिवाय आणि संमतीशिवाय विनायक डेव्हलपर्स बाबांच्या अकाउंटमध्ये टोकन अमाऊंट कशी काय जमा करू शकतात? सानिकाचा कायदेशीर मेंदू आता एका चक्रासारखा वेगाने धावू लागला होता. नक्कीच बाबांनी आणि साहिलने बिल्डरला काहीतरी असे कायदेशीर कागदपत्र दिलं असणार ज्यामुळे बिल्डरला खात्री पटली असेल की ही प्रॉपर्टी त्यांच्याच मालकीची होणार आहे. पण आजी तर विसरभोळी आहे. ती कोणत्याही करारावर सही करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे. मग हे कसं शक्य आहे? या प्रश्नांच्या भुंग्यांनी सानिकाला अस्वस्थ करून सोडले. तिच्या पायात अचानक एक वेगळीच गती आली. ती तडक आजीच्या बेडरूममध्ये वळली. बेडरूमचा जुना राखडी दरवाजा तिने अत्यंत हळुवारपणे कोणताही आवाज न करता ढकलला. आतमध्ये नाईट लॅम्पचा निळसर प्रकाश पडला होता. त्या अंधुक प्रकाशात जुन्या मोठ्या सागाच्या पलंगावर सुलभा आजी अगदी शांतपणे झोपली होती. आजीचा तो सुरकुतलेला चेहरा, पांढरशुभ्र केस आणि छातीवर ओढून घेतलेली ती जुनी गोधडी, हे दृश्य पाहून सानिकाच्या काळजात पुन्हा एकदा लक्कन काहीतरी तुटले. किती निरागस आणि असहाय्य वाटत होती आजी. ज्या माऊलीने आयुष्यभर अविनाश आणि साहिलला तळहाताच्या पुडासारखे जपले, तीच माऊली आज त्यांच्या पैशांच्या हव्यासाची बळी ठरत होती. आजीच्या त्या शांत झोपेवर तिच्याच मुलांनी एक भयंकर कट रचला होता. सानिकाने आजीकडे पाहिले आणि मग तिची नजर खोलीच्या एका कोपऱ्यात असलेल्या त्या जुन्या भल्या मोठ्या लाकडी कपाटाकडे गेली. हे कपाट आजीच्या संपूर्ण आयुष्याचा खजिना होता. सानिका अत्यंत हळू पावलं टाकत त्या कपाटाजवळ गेली. कपाटाचा दरवाजा उघडताना कर्कश असा एक बारीक आवाज झाला. तशी सानिका जागीच थबकली. तिने मागे वळून आजीकडे पाहिले. आजीने झोपेतच कुशीवर वळून एक सुस्कारा सोडला, पण ती जागी झाली नाही. सानिकाने सुटकेचा निश्वास टाकला आणि कपाटाचा दरवाजा पूर्ण उघडला. कपाट उघडताच आतून डांबर गोळ्यांचा, जुन्या सुती साड्यांचा आणि कापूर मिश्रित चंदनाचा एक अत्यंत ओळखीचा, सुरक्षित वाटणारा सुवास आला. कपाटाच्या वरच्या कप्प्यांमध्येच आजीच्या जुन्या इरकल आणि सुती साड्या अगदी नीटनेटकेपणाने रचून ठेवलेल्या होत्या. सानिकाने खालच्या कप्प्यात हात घातला.
तिथे आजी तिची महत्त्वाची कागदपत्रे ठेवायची. तिथे काही जुने फोटो अल्बम, रेशन कार्ड, जुने वीज बिले आणि आजोबांच्या पेन्शनच्या काही जुन्या फाईल्स होत्या. सानिकाने अत्यंत घाईघाईने पण काळजीपूर्वक त्या फाईल्स तपासल्या. त्यात तिला आत्ताच्या काळातील किंवा संशयास्पद असे काहीतरी सापडले नाही. काहीच कसं नाही आहे. साहिल उगाच हवेत गोळ्या मारणार नाही. सानिका स्वतःशीच पुटपुटली. तिने कपाटाचे आणखी काही कप्पे तपासले. ती कपाट बंद करणार इतक्यात तिची नजर कपाटाच्या सर्वात वरच्या साधारणपणे न वापरल्या जाणाऱ्या कप्प्याकडे गेली. तिथे एक अत्यंत जुनी पण आजीची सर्वात लाडकी गडद हिरव्या रंगाची पैठणी साडी एका कापडी पिशवीत गुंडाळून ठेवली होती. ही साडी आजीने आजोबांच्या आठवणी खातर जपून ठेवली होती आणि ती कधीच कुणाला हात लावू देत नसे. सानिकाने एक स्टूल घेतला आणि ती त्या कप्प्यापर्यंत पोहोचली. तिने ती पैठणी साडी हळूच उचलली. साडीच्या घडीखाली सानिकाच्या हाताला काहीतरी कडक प्लॅस्टिकसारखे लागले. तिने साडी बाजूला केली आणि पाहिले. तिथे एक अगदी कोरी नवीन पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची फाईल लपवून ठेवली होती. सानिकाच्या काळजाचा ठोका चुकला. आजी कधीच अशी नवीन फाईल वापरत नसे आणि ती पैठणी साडीखाली तर अजिबात लपवून ठेवणार नाही. याचा अर्थ कुणीतरी जाणीवपूर्वक आजीच्या नकळत ही फाईल तिथे लपवली होती. सानिकाने थरथरत्या हातांनी ती फाईल बाहेर काढली. तिने हळूच कपाट बंद केले आणि ती फाईल घेऊन ती तडक बाहेर हॉलमध्ये डायनिंग टेबलजवळ आली. डायनिंग टेबलवरचा तो पिवळा दिवा तिने लावला. त्या प्रकाशात तिने फाईलचे कवर उघडले. पहिल्याच पानावर जाड ठळक अक्षरात 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीर भाषेत मथळालेला होता. जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कुलमुख्यातर. हे नाव वाचताच सानिकाच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तिची वकिली नजर आता त्या स्टॅम्प पेपरवरील एक एक ओळ अत्यंत वेगाने वाचू लागली. त्या कायदेशीर दस्तऐवजात अत्यंत स्पष्टपणे नमूद केलं होतं, मी सुलभा विठ्ठल साठे याद्वारे माझे चिरंजीव श्री अविनाश विठ्ठल साठे यांना माझी सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता विशेषतः डोंबिवली पूर्वेकडील 14 साठे निवास हा बंगला आणि जमीन विकण्याचे, भाड्याने देण्याचे, गहाण ठेवण्याचे आणि त्यावर कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचे सर्वाधिकार विनाअट देत आहे. हे वाक्य वाचताना सानिकाचा श्वास जड झाला होता. तिला आता समजले की साहिल इतक्या आत्मविश्वासाने का बोलत होता. तिच्या वडिलांनी अविनाश साठे यांनी आजीच्या सर्व मालमत्तेचे कायदेशीर अधिकार स्वतःच्या नावावर करून घेतले होते. पण आजी तर विसरभोळी आहे. ती अशा करारावर संमती कशी देऊ शकते. सानिकाची नजर थेट त्या स्टॅम्प पेपरच्या शेवटच्या पानावर स्वाक्षरच्या रकानाकडे गेली. तिथे आजीची सही होती, सुलभा वी साठे. पण ती सही पाहताच सानिकाच्या अंगावर सरकन काटा आला. ती आजीची नेहमीची सही अजिबात नव्हती. आजीचे हस्ताक्षर जुन्या वळणाचे पण अत्यंत ठाम, स्पष्ट आणि गोलाकार असायचे. पण या कागदावरची सही पाहताना स्पष्ट दिसत होतं की सही करणारा हात प्रचंड थरथरत होता. सु आणि ल या अक्षरांच्या मध्ये तुटकपणा होता. शाई कागदावर विखुरली होती आणि अक्षरे अत्यंत ओबडधोबड, जणू कोणीतरी जबरदस्तीने आजीचा हात पकडून ती सही घिसडल्यासारखी मारली होती. एका असहाय्य, आजारी आणि भीतीने कापणाऱ्या व्यक्तीची ती स्वाक्षरी होती. सानिकाने घाईघाईने त्या कागदपत्रावरच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेली तारीख पाहिली. तारीख 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर हा आकडा वाचताच सानिकाच्या डोक्यात जणू हजारो वाद्यांचा स्फोट झाला. तिच्या डोळ्यांसमोर 8 महिन्यांपूर्वीचा तो काळ एखाद्या चिरचित्रासारखा उभा राहिला. बरोबर याच आठवड्यात डोंबिवलीच्या या बंगल्यात आजी बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती. तिच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. सानिकाला तिच्या आईचा नीताचा फोन आला होता. सानी, आजी पाय घसरून पडले. आम्ही तिला जवळच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तू काळजी करू नकोस, किरकोळ दुखापत आहे, आम्ही आहोत इथे. सानिका तेव्हा पुण्यात एका अत्यंत महत्त्वाच्या कोर्ट केसमध्ये अडकली असल्याने ती लगेच येऊ शकली नव्हती. सानिकाला आठवले, त्या आठवड्यात आजीच्या डोक्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी हेवी स्टेविज म्हणजेच प्रचंड तीव्र भूल आणि गुंगीची औषधं दिली होती. आजी सलग 4 ते 5 दिवस ICUमध्ये अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आणि अत्यंत गंभीर ग्लानीत होती. तिला समोरची माणसेही ओळखता येत नव्हती. ती स्वतःच्या मुलाला ओळखण्याच्या स्थितीत नव्हती. तिथे ती एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचे अधिकार बाबांच्या नावावर कशी करेल. सत्याचा तो भयानक
आणि किळसवाणा चेहरा आता सानिकाच्या समोर पूर्णपणे उघडा पडला होता. तिच्या स्वतःच्या वडिलांनी आणि आईने आजी हॉस्पिटलच्या खाटावर मृत्यूशी झुंज देत असताना तिच्या असहाय्यतेचा, बेशुद्धीचा आणि आजारपणाचा अत्यंत नीचपणे गैरफायदा घेतला होता. आजी गुंगीच्या औषधांच्या प्रभावाखाली असताना, तिला कसलीही शुद्ध नसताना तिच्या हाताला धरून या बोगस कागदपत्रांवर फसवून सह्या लाटल्या गेल्या होत्या. सानिकाने तातडीने ॲडव्होकेट जोशींनी दुपारी दिलेली 14 महिन्यांपूर्वीची बक्षीसपत्राची खाकी फाईल उघडली. तिने दोन्ही कागदपत्रे समोरासमोर डायनिंग टेबलवर ठेवली. एका बाजूला 14 महिन्यांपूर्वीची आजीची सही होती. अत्यंत आत्मविश्वासपूर्ण, ठाम, प्रत्येक अक्षराचे वळण स्पष्ट आणि सुंदर. ज्या सहीमध्ये या घराच्या भविष्याविषयीची दूरदृष्टी आणि नातीवरील अथांग विश्वास दडला होता. आणि दुसऱ्या बाजूला या नवीन फाईलवरची सही होती. भीतीने कापलेली, थरथरणारी, अर्धवट ग्लानीत असलेली, ज्या सहीमध्ये स्वतःच्याच मुलाने केलेला क्रूर विश्वासघात आणि फसवणूक दडली होती. या 2 सह्यांमधील तो फरक केवळ 2 कागदपत्रांमधील फरक नव्हता, तर तो साठे कुटुंबाच्या नीतिमत्तेचा, स्वार्थाचा आणि एका आईच्या कोसळलेल्या विश्वासाचा सर्वात मोठा पुरावा होता. सानिकाचे डोळे पाणावले. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे गरम थेंब थेट त्या 15 सप्टेंबरच्या बोगस कागदावर पडले. ज्या मुलाला सुलभा आजीने स्वतःच्या रक्ताचे पाणी करून वाढवले, तोच जन्माचा मुलगा केवळ एका बंगल्यासाठी आणि पैशांसाठी आपल्या आईसोबत इतक्या खालच्या थराला, इतक्या किळसवाण्या पातळीवर जाऊ शकतो. पैशांचा हव्यास माणसाला इतका आंधळा, इतका निर्दयी आणि क्रूर बनवू शकतो. सानिकाला स्वतःच्या कुटुंबाची प्रचंड चिड आली. तिच्या मनातील वडिलांबद्दलचा उरलासुरला आदर आणि प्रेम आता पूर्णपणे जळून खाक झाले होते. तिथे फक्त आणि फक्त संताप आणि किळस उरली होती. बाप म्हणून मिरवण्याची लायकी गमावली आहे तुम्ही लोकांनी. तुम्ही आजीच्या विश्वासाचे मारेकरी आहात. सानिका हमसून हमसून रडत होती. तिने टेबलवर डोके टेकवले आणि ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या मनात आजीची ती असहाय्य अवस्था, तो हॉस्पिटलचा बेड आणि त्या बेशुद्धीत आजीच्या हाताला धरून घेतलेली ती बळजबरीची सही, हे सगळे विचार तिच्या काळजावर घाव घालत होते. ती रात्र सानिकासाठी एका युगासारखी लांब आणि भयानक होती. तिने डोळ्याला डोळा लावला नाही. ती त्याच डायनिंग टेबलवर त्या कागदपत्रांसमोर रात्रभर बसून राहिली. तिच्या डोळ्यातील अश्रू आता पूर्णपणे सुकले होते आणि त्यांची जागा एका खंबीर, न डगमगणाऱ्या आगीने घेतली होती. तिने मोबाईलमध्ये त्या हॉस्पिटलच्या तारखांचे जुने मेसेजेस आणि मेडिकल रेकॉर्ड शोधून काढले. तिची वकिलीची प्रखर नजर आता प्रत्येक पुरावा आपल्या डोक्यात फिट बसवत होती. सकाळचे 5 वाजले. पूर्वेकडे तांबडं फुटू लागलं होतं. डोंबिवलीच्या लोकल ट्रेनचा दूरवरून येणारा आवाज आता त्या भयानक शांततेचा भंग करत होता. सानिका उठली. तिने दोन्ही फाईल्स अत्यंत काळजीपूर्वक आपल्या वकिलीच्या काळ्या रंगाच्या चामड्याच्या बॅगेत भरल्या. तिने तिचे डोळे पुसले. तिच्या चेहऱ्यावर आता रडण्याचे, असहाय्यतेचे किंवा भावनिक कमकुवतपणाचे कोणतेही भाव नव्हते. तिचे डोळे आता एका खंबीर, रणरागिणीसारख्या योद्ध्याप्रमाणे चमकत होते. साहिल, बाबा, तुम्ही आजीला विसरबोळी आणि असहाय्य समजून फसवले असेल. तुम्ही पैशांच्या बळावर चक्रव्यूह रचला असेल. पण तुम्ही हे विसरलात की या म्हातारीने या घराचे रक्षण करण्यासाठी तिची नात म्हणून मला, एका वकिलाला इथे उभे केले आहे. ती स्वतःशीच अत्यंत ठामपणे आणि करारी आवाजात म्हणाली. तिने तातडीने आंघोळ केली, स्वतःचे फॉर्मल कपडे घातले आणि गाडीची चावी घेतली. तिला माहीत होते की आता वेळ वाया घालवून चालणार नाही. साहिल आणि बाबा कोणत्याही क्षणी बिल्डरसोबतचा तो बेकायदेशीर व्यवहार पूर्ण करण्यासाठी रजिस्ट्रार ऑफिस गाठू शकत होते. त्या चक्रव्यूहाच्या भिंती पाडण्यासाठी तिचे पहिले पाऊल पडले होते. तिने सकाळीच ॲडव्होकेट जोशींना भेटण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडून ती बंगल्याबाहेर पडली तेव्हा सकाळचा कोवळा सूर्योदय तिच्या पाठीशी एखाद्या न्यायाच्या देवतेसारखा उभा होता. ठाणे स्टेशनजवळच्या एका गजबजलेल्या गल्लीत एका जुन्या पण भक्कम इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ॲडव्होकेट जोशींचे जुने आणि प्रतिष्ठित ऑफिस होते. लाकडी जिन्यावरून वर चढतानाच टायपिंग मशीनचा खटखट आवाज आणि जुन्या स्टॅम्प पेपरचा, काळ्या कोटांचा, तो वकिली जगताचा विशिष्ट दर्प हवेत जाणवू लागला होता. सकाळी 8:30ची वेळ असली तरी ॲडव्होकेट जोशी आपल्या केबिनमध्ये येऊन बसले होते. केबिनच्या भिंतींना लागून असलेल्या लाकडी कपाटांमध्ये लाल फितीने बांधलेल्या शेकडो कायदेशीर फाईल्स रचलेल्या होत्या. सानिकाने केबिनचा दरवाजा हळूच उघडला. ॲडव्होकेट जोशी डोळ्यांवर चष्मा लावून एका जाडजूड लॉ बुकची पाने उलटत होते.
सानिकाला इतक्या सकाळी आणि अशा गंभीर अवतारात पाहून त्यांनी चष्मा नाकावर थोडा खाली घेतला. या सानिका, बसा. इतक्या सकाळी काही तातडीची अडचण आली आहे का? ॲडव्होकेट जोशींनी समोरची खुर्ची दाखवत विचारले. सानिका काहीच न बोलता त्या खुर्चीवर बसली. तिने आपल्या बॅगची चेन उघडली आणि ती पांढऱ्या रंगाची नवीन प्लास्टिकची फाईल ॲडव्होकेट जोशींच्या समोरील सागाच्या टेबलावर ठेवली. सर, काल रात्री मला आजीच्या कपाटात एका जुन्या साडीखाली लपवून ठेवलेली ही फाईल सापडली. माझ्या स्वतःच्याच वडिलांनी आणि भावाने आजीकडून हे कागदपत्र लिहून घेतले. सानिकाचा आवाज शांत होता, पण त्यात एक दबलेला ज्वालामुखी होता. ॲडव्होकेट जोशींनी अत्यंत गंभीर चेहऱ्याने ती फाईल उघडली. पहिल्या पानावरचा जनरल पॉवर ऑफ अटर्नी हा मथळा आणि त्याखाली अविनाश साठे यांचे नाव वाचताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते जसजसे फाईलची पाने उलटत गेले तसतसा त्यांचा चेहरा अधिकच गंभीर होत गेला. त्यांनी थेट शेवटचे पान उघडले, जिथे सुलभा आजीची ती थरथरणारी विस्कळीत सही होती आणि सर्वात वरच्या उजव्या कोपऱ्यात लिहिलेली तारीख होती 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर. ॲडव्होकेट जोशी स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी चष्मा काढला आणि सानिकाकडे पाहिलं. सानिका, यावरची सुलभाबाईंची सही पाहिलीत का तुम्ही? ही अत्यंत ओबडधोबड आणि थरथरणारी आहे. कुणीतरी त्यांचा हात धरून जबरदस्तीने ही सही घेतली असावी असे स्पष्ट दिसते. हो सर, आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे ही तारीख. सानिका पुढे झुकत आपला वकिली बाणा जपत म्हणाली. 15 सप्टेंबर हा तोच आठवडा आहे जेव्हा आजी घरात पडून जखमी झाली होती. तिला डोंबिवलीच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट केले होते. डोक्याला मार लागल्यामुळे तिला प्रचंड हेवी सेडेटिव्स म्हणजेच गुंगीचे आणि भूल देणारी औषधं दिली होती. सलग 4 दिवस ती अत्यंत गंभीर ग्लानीत होती. तिला स्वतःचे नाव सांगण्याची शुद्धच नव्हती. तिथे ती एवढ्या मोठ्या करोडोंच्या प्रॉपर्टीचे सर्वाधिकार माझ्या बाबांच्या नावावर कसे करू शकेल? हा उघड फसवणुकीचा, बळजबरीचा आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रकार आहे सर. सानिकाचे बोलणे ऐकून ॲडव्होकेट जोशींनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्यांनी त्यांच्या बाजूच्या ड्रॉवरमधून काल सानिकाला दिलेली ती खाकी फाईल काढली, ज्यामध्ये आजीचे 14 महिन्यांपूर्वीचे नोंदणीकृत बक्षीसपत्र होते. त्यांनी दोन्ही कागदपत्रे टेबलावर समोरासमोर ठेवली आणि ते अत्यंत कायदेशीर पण सोप्या भाषेत सानिकाला समजावून सांगू लागले. सानिका, तू स्वतः एक कायदेशीर सल्लागार आहेस, त्यामुळे तुला हे लवकर समजेल. ॲडव्होकेट जोशींचा खणखणीत आवाज केबिनमध्ये घुमला. मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार जेव्हा 14 महिन्यांपूर्वी तुझ्या आजीने पूर्ण शुद्धीत असताना हे बक्षीसपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर केले, तेव्हाच या बंगल्याची आणि जमिनीची कायदेशीर मालकी पूर्णपणे तुझ्या नावावर वर्ग झाली आहे. आजीने त्यात फक्त स्वतःसाठी लाईफ इंटरेस्टची अट घातली आहे. याचा अर्थ जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तिला त्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. पण मालमत्ता विकण्याचे किंवा तिची विल्हेवाट लावण्याचे आजीचे सर्व अधिकार त्या 14 महिन्यांपूर्वीच्या तारखेलाच संपुष्टात आले आहेत. जोशींनी हातातील पेन त्या 15 सप्टेंबरच्या बोगस कागदावर आपटले आणि पुढे म्हणाले. थोडक्यात सांगायचे तर जे अधिकार आजीकडे उरलेच नाहीत ते अधिकार ती या बोगस पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तुझ्या वडिलांना देऊच शकत नाही. कोणीही माणूस स्वतःच्या मालकीची नसलेली गोष्ट दुसऱ्याला कशी काय देऊ शकतो? त्यामुळे कायद्याच्या नजरेत या नवीन कागदाची, या POची किंमत अक्षरशः शून्य आहे, कवडीचीही नाही. हे ऐकताच सानिकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिच्या मनातील अंधार दूर होऊन तिथे एका विजयाची चाहूल लागली. म्हणजे सर, आपण हे डील इथेच थांबवू शकतो? हे कागदपत्र दाखवून मी बिल्डरला आणि बाबांना रोखू शकते ना? सानिकाच्या आवाजात आता कमालीचा आत्मविश्वास आणि जिद्द होती. पण ॲडव्होकेट जोशींच्या चेहऱ्यावरील गांभीर्य मात्र तळाला गेले नव्हते. त्यांनी दोन्ही हात टेबलावर दुमडून ठेवले आणि अत्यंत प्रॅक्टिकल सल्ला दिला. सानिका, कायदा आपल्या बाजूने 100% आहे, यात शंका नाही. पण वास्तव वेगळे असते. जर तुझ्या वडिलांनी आणि साहिलने या बोगस कागदपत्राच्या आधारे बिल्डरचे संगनमत करून किंवा पैशांची ताकद वापरून दुय्यम निबंध कार्यालयात घाईघाईने सेल डीड रजिस्टर करून घेतले तर मात्र अनर्थ होईल. एकदा सरकारी दप्तरी मालमत्ता बिल्डरच्या नावावर चढली की मग तो व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यासाठी आपल्याला दिवाणी न्यायालयात टायटल सूट दाखल करावा लागेल. तारखांवर तारखा मिळतील. बिल्डरकडे पैशांची ताकद आहे. तो केस 10-15 वर्ष खेचत राहील. तोपर्यंत तो तिथे टॉवरही उभा करेल. केस जिंकूनही
आपल्या हातात फक्त कागद उरतील. म्हणून सानिका आपल्याला हा सौदा कोणत्याही परिस्थितीत दुय्यम निबंधकाच्या केबिनमध्ये त्याच्या टेबलावरच उधळून लावावा लागेल. जेव्हा ते खरेदी विक्रीसाठी तिथे येतील तेव्हा आपल्याला तिथे कायदेशीर बॉम्ब टाकावा लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर? आपल्याला केवळ हे बक्षीसपत्र पुरेसे नाही. जोशींनी ठोस उपाय सांगितला. जर त्यांनी तिथे अजीची मानसिक स्थिती उत्तम असल्याचा खोटा दावा केला तर आपल्याला ते खोटे पाडण्यासाठी भक्कम वैद्यक पुराव्यांची गरज लागेल. तुला आजच ते लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. तिथून 15 सप्टेंबरच्या त्या काळ्या आठवड्याचे आजीचे एन्ड्युअर पेशंट रेकॉर्ड्स, डॉक्टरांचे केस नोट्स, तिला दिलेल्या गुंगीच्या औषधांची यादी आणि डिस्चार्ज समरी गोळा करावी लागेल. तेव्हा डॉक्टरांचा स्पष्ट शेरा हवा की त्या काळात पेशंटची मानसिक स्थिती कोणत्याही कायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सक्षम नव्हती. हे वैद्यकीय पुरावे जर आपण बक्षीसपत्रासोबत जोडले तर खुद्द रजिस्ट्रारही तो व्यवहार पुढे येण्याची हिंमत करणार नाही. मी आत्ताच जाते सर. सानिका ताडकन खुर्चीवरून उठली. दुपारचे 12 वाजले होते. सानिका थेट डोंबिवलीच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिथे तिने तिच्या वकिली ओळखीचा आणि अधिकारीचा पूर्ण वापर केला. हॉस्पिटलच्या प्रशासकीय विभागात मेडिकल सुप्रिटेंडंटची भेट घेऊन आजीची नात आणि अधिकृत काळजीवाहक म्हणून आवश्यक अर्ज भरून तिने 15 सप्टेंबरच्या त्या आठवड्याची आजीची संपूर्ण वैद्यकीय फाईल कायदेशीररित्या मिळवली. रेकॉर्ड रूममध्ये बसून जेव्हा तिने डॉक्टरांचे ते जुने नोट्स वाचले तेव्हा त्याची खात्री अधिकच पक्की झाली. त्यात स्पष्ट नमूद केले होते की पेशंटला अत्यंत हेवी सेडेटिव्स दिले असून पेशंट गंभीर ग्लानीत आहे. सानिकाने तातडीने त्या सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवल्या आणि त्यावर हॉस्पिटलचा अधिकृत शिक्का मारून घेतला. आता तिच्या हातात युद्धाची सर्व सामग्री तयार होती. एका बाजूला आजीचे पवित्र प्रेम आणि दूरदृष्टी दाखवणारे नोंदणीकृत बक्षीसपत्र होते, तर दुसऱ्या बाजूला तिच्या स्वतःच्या कुटुंबाचा काळा बुरखा फाडणारा आणि त्यांचा गुन्हेगारी हेतू सिद्ध करणारा भक्कम वैद्यकीय पुरावा होता. हॉस्पिटलच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना सानिकाने आकाशाकडे पाहिले. दुपारचे कडक ऊन आता तिच्या अंगावर पडत होते, पण तिला त्या उन्हाची जराही पर्वा नव्हती. आता ती केवळ एक दुःखी आणि हतबल नात उरली नव्हती, तर ती सत्याची ढाल आणि कायद्याची तलवार हातात घेतलेली एक अजेय रणरागिणी बनली होती. साठे कुटुंबाला आणि त्या बिल्डरला आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कायदेशीर धक्क्याला सामोरे जावे लागणार होते. युद्धाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. फक्त आता वाट होती ती त्या अंतिम क्षणाची. लाईफलाईन हॉस्पिटलमधून आजीची ती वैद्यकीय कागदपत्रे आणि डॉक्टरांचा तो अधिकृत अहवाल हातात पडल्यावर सानिकाच्या मनातील अस्वस्थता कायमची संपून तिथे एका करारी योद्ध्याचा आत्मविश्वास जागा झाला होता. ती डोंबिवलीच्या बंगल्यावर परतली. त्या दुपार टळून गेली होती. घराचे रजिस्ट्रेशन म्हणजेच तो काळा गुरुवार आता अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला होता. हवेत एक अनामिक जड शांतता पसरली होती. प्रत्येक सरकणारा सेकंद एका मोठ्या युद्धाची चाहूल देत होता. सानिकाने गोळा केलेले सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर पुरावे एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले होते आणि ती आता शांतपणे पुढच्या पावलाची वाट पाहत होती. दुसऱ्या दिवशीची दुपार. बाहेर वैशाख वेणवा पेटल्यासारखे कडक ऊन पडले होते आणि रस्त्यांवर शुकशुकाट होता. बंगल्याच्या अंगणातील जुन्या आंब्याच्या झाडाची पाने उन्हाने सुकून गेली होती. सानिका पडवीतल्या एका जुन्या आराम खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काही काम करत होती. तेवढ्यात अचानक बंगल्याच्या लोखंडी गेटपाशी एक रिक्षा येऊन थांबली. सानिकाने मान वर करून पाहिले. रिक्षातून तिची आई म्हणजेच नीता साठे उतरत होती. नीताच्या अंगावर नेहमीप्रमाणे एक अत्यंत महागडी भरजरी सिल्कची साडी होती. गळ्यात सोन्याची जाड चेन आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा होता. तिच्या एका हातात पुण्याच्या एका प्रसिद्ध मिठाईवाल्याचा मोठा बॉक्स होता आणि दुसऱ्या हातात आजीसाठी आणलेली काही सफरचंद आणि डाळिंब होती. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत चिंतेचा, काळजीचा पण तितकाच बनावट आणि दिखाऊ भाव होता. नीताने बंगल्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले. सानिका लॅपटॉप बाजूला ठेवून उभी राहिली, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेही स्वागतपर भाव नव्हते. तिचे डोळे एका स्थिर सरोवरासारखे शांत आणि थंड होते. नीताने घरात येताच आजूबाजूला एक तुच्छतेची नजर फिरवली, जणू ती या घराची किंमत मनातल्या मनात मोजत होती आणि इथल्या जुनेपणाची तिला किळस येत होती. तिने मिठाईचा बॉक्स आणि फळांची पिशवी डायनिंग टेबलवर ठेवली आणि अत्यंत गोड, मधाळ पण खोट्या सुरात बोलायला सुरुवात केली.
सानू, माझी लाडकी लेक, कशी आहेस ग? बघ, महाबळेश्वरून येताना आजीसाठी तिथला खास प्रसादाचा पेढा आणि काही ताजी फळं घेऊन आले. आजी कुठे आहे ग? झोपले का? कालपासून मला तिची खूप काळजी वाटत होती. नीताने पदराने खोटाच घाम पुसत म्हटले. आजी आत विश्रांती घेते आई. आणि तू अचानक येते? महाबळेश्वरची सुट्टी लवकर संपली वाटतं की साहिलने तुला पाठवलंय? सानिकाने अत्यंत थंड आणि धारधार आवाजात विचारले. तिच्या या कोरड्या टोनमुळे नीता क्षणभर अडखळली, पण तिने लगेच स्वतःचा चेहरा बदलला. ती सानिकाच्या जवळ आली आणि तिने सानिकाच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला. तिच्या डोळ्यातून खोटे अश्रू आणण्याचा, एक केविलवाणी आई बनण्याचा प्रयत्न ती करू लागली. सानिके, अगं मी तुझ्याशीच बोलायला आले ग इथे. साहिलने काल मला सगळं सांगितलं. तू त्या दिवशी त्याला काय काय बोललीस? सानिके, तू अशी का वागतेस ग? तू आपल्याच रक्ताच्या, आपल्याच कुटुंबाच्या विरोधात का जात आहेस? तो साहिल तुझा सख्खा भाऊ आहे ग. एकाच आईच्या गर्भातून जन्म घेतलाय तुम्ही दोघांनी. लहानपणी तुम्ही याच अंगणात एकत्र खेळलात ना? आणि आज जेव्हा तो अडचणीत आहे तेव्हा तू अशी पाठ फिरवतेस? तुला कल्पना आहे का त्याची काय अवस्था झाली ते? नीताने भावनिक ब्लॅकमेलचे पहिले अस्त्र फेकले. तिचा आवाज कापत होता, पण सानिकाला तिच्या या आवाजातील खोटेपणा स्पष्ट जाणवत होता. नीता पुढे हुंका देत म्हणाली, त्याचा तो बिझनेस, त्याचं ते स्टार्टअप पूर्ण बुडालंय ग. कोट्यवधींचं कर्ज डोक्यावर आहे त्याच्या. गुंतवणूकदार रोज घरी येऊन धमक्या देत आहेत. जर पुढच्या काही दिवसात विनायक डेव्हलपर्सकडून या जागेचे पैसे मिळाले नाहीत तर तो साहिल, माझा एकुलता एक मुलगा, आत्महत्या करेल ग. तो स्वतःला संपवून टाकील. एका भावाच्या जीवापेक्षा तुला या जुन्या पडक्या भिंती जास्त महत्त्वाच्या वाटतात का? आणि आजीचं काय? ती तशी विसरभोळी झाली आहे. तिला आता स्वतःचं नावही नीट आठवत नाही. या जुन्या कोंदट वाड्यात तिला ठेवून काय मिळणार आहे? आपण आजीला पुण्याला एका 5 स्टार केअर होममध्ये ठेवणार आहोत. तिथे 24 तास डॉक्टर असतील, नर्स असतील, गार्डन असेल. आणि हा जुना वाडा तसाही आता पडायला आला आहे. याच्या जागी एक छान टॉवर उभा राहील. यात कुणाचं काय नुकसान आहे? नीताचे हे मधाळ पण अत्यंत विषारी शब्द ऐकून सानिकाच्या मनात संतापाची लाट उसळली. पैशांच्या हव्यासापोटी माणसाची नाती कशी बदलतात, आईची ममता कशी स्वार्थात मोजली जाते, याचे जिवंत आणि भयानक उदाहरण तिच्यासमोर उभे होते. सानिकाने अत्यंत संथपणे आईचा हात आपल्या खांद्यावरून बाजूला केला. ती 2 पावले मागे सरकली. तिच्या डोळ्यात आता कोणताही भावनिक ओलावा नव्हता. तिथे फक्त कायद्याची आणि सत्याची प्रखर आग होती. आत्महत्येची धमकी मला देऊ नकोस आई. सानिकाचा आवाज आता किंचित उंचावला होता, पण त्यात कमालीचा संयम होता. IPLच्या मॅचेसवर सट्टा लावून, पबमध्ये लाखो रुपये उधळून आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी महागड्या गाड्या फिरवून जेव्हा साहिलने कर्ज करून ठेवलं तेव्हा त्याला या कुटुंबाची आठवण आली नाही का? स्वतःच्या चुकीच्या सवयींमुळे आज तो रस्त्यावर आलाय. आणि त्याच्या त्या पापांची शिक्षा तुम्ही आजीला देणार? तिच्या कष्टाचं घर विकून तुम्ही त्याला वाचवणार? सानिका, तू तुझ्या भावाबद्दल असं... नीताने चिडून बोलायचा प्रयत्न केला, पण सानिकाने हातानेच तिला थांबवले. आणि तू या घराला जुना पडकावाडा म्हणतेस ना? आई, याच कोंदट घरात तू सून म्हणून पाऊल ठेवलंस. याच बंगल्याने तुला मान सन्मान दिला. आजीला या घराचा लळा आहे. या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक खांबात तिचे आयुष्य दडले आहे. तिची स्मरणशक्ती जात असली तरी या घराची माती तिला ओळखते. मी जिवंत असेपर्यंत आजीला तिच्या हक्काच्या घरातून बाहेर काढून कोणताही 5 स्टार ओल्ड एज होममध्ये कोंडण्याची परवानगी मी देणार नाही. तिची इथून कुठेही हलवाहलव होणार नाही. सानिकाने अत्यंत निक्षून आणि ठामपणे आपले मत मांडले. सानिकाचे हा ठाम आणि कणखर अवतार पाहून नीताचा तो गोड केविलवाना बुरखा एका क्षणात फाटून गेला. तिच्या चेहऱ्यावरील ते खोटे अश्रू कुठल्या कुठे गायब झाले आणि तिथे एक अत्यंत क्रूर, अहंकारी आणि पैशांचा माज असलेला हिडीस चेहरा समोर आला. तिने सानिकाला मारलेली ती खोटी मिठी सोडली आणि ती रागाने फणफणत डायनिंग टेबलजवळ गेली. तिने तो आणलेला मिठाईचा बॉक्स हातानेच जोरात बाजूला ढकलला. अरे वकिलाची पोरगी, जरा जास्त शहाणपणा शिकवायला लागलीस तू आईला. नीता निक्षून ओरडली. मोठी आली आजीची रक्षक. सानिका, तू काय समाजसेविका आहेस का ग? स्वतःला खूप मोठी लिगल कन्सल्टंट समजतेस ना? मग ऐक, तुझ्या या ओरडण्याने
आणि इमोशनल ड्रामा करण्याने आता काहीही बदलणार नाही आहे. मी इथे तुला मनवायला आले होते, कारण तू माझी मुलगी आहेस. पण तू तर कृतज्ञ निघालीस. एका म्हातारीसाठी जिची बुद्धी भ्रष्ट झाले, तू स्वतःच्या आईबापाच्या आणि भावाच्या जीवावर उठलीस. नीताने सानिकाच्या जवळ जाऊन तिच्या डोक्याला बोट लावत अत्यंत उपरोधाने आणि धमकीच्या सुरात म्हटले, तू कितीही आदळापट केलीस तरी तुझ्या बापाने अविनाशने विनायक डेव्हलपर्सकडून टोकन अमाऊंट घेतले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या बंगल्याची सर्व मूळ कागदपत्रे आणि आजीने सही केलेली ते मूळ मुख्यातरपत्र तुझ्या वडिलांनी आधीच ठाण्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जमा केले आहे. तिथे सगळं सेटिंग झाले आमचं. वरपर्यंत पैसे पोहोचलेत. येत्या गुरुवारी सकाळी 11 वाजता ठाण्याच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये या बंगल्याची अधिकृत खरेदी विक्री होणार आहे. विनायक डेव्हलपर्सच्या नावावर हा बंगला होणार आणि आजीची रवानगी थेट पुण्याच्या केअर होममध्ये होणार. तू काहीही करू शकत नाहीस सानिका, काहीही करू शकत नाहीस. नीताच्या या जहरी धमकीने सानिका अजिबात डगमगली नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर एक संथ, गूढ आणि अत्यंत थंड हसू उमटले. तिने आपली वकिलीची काळी डायरी हातात घेतली. नीताकडे अत्यंत तिरस्काराने पाहिले आणि अत्यंत शांत पण खणखणीत आणि ठाम आवाजात ती म्हणाली, आई, तू आज तुझा खरा रंग दाखवलास. ते खूप बरं झालं. पैशांसाठी स्वतःच्या सासूला विकायला निघालेल्या तुमच्या या पापाचा घडा आता भरलाय. तू म्हणालीस ना, गुरुवारी सकाळी 11 वाजता ठाण्याच्या रजिस्टर ऑफिसमध्ये व्यवहार आहे आणि तू काहीही करू शकत नाहीस. सानिकाने डायरी बंद केली आणि नीताच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे पण अंगावर काटा आणणाऱ्या स्वरात अंतिम इशारा दिला, तर मग ठीक आहे. गुरुवारी निबंधक कार्यालयातच भेटू. तिथे बघूया की कोणाची कागदपत्र खरी ठरतात आणि कोण कोणाला रस्त्यावर आणतं ते पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवाई, आजीच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाला कायद्याची पायरी कशी दाखवायची हे मला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आता तू इथून जाऊ शकतेस. सानिकाचा तो कणखर आत्मविश्वास पाहून नीता आतून कुठेतरी हादरली. ती रागाने फणफणत साडीचा पदर खोचत बंगल्याबाहेर पडली आणि रिक्षात बसून निघून गेली. सानिका पडवीत उभी राहून तिच्या जाणाऱ्या रिक्षाकडे पाहत होती. तिच्या मनात आता युद्धाची तारीख आणि वेळ पक्की झाली होती. गुरुवार सकाळी 11 वाजता. बुधवारची रात्र होती. उद्या सकाळी घर विकण्याचा व्यवहार होणार होता. सानिका देवघरासमोर बसलेली होती. संपूर्ण डोंबिवली शहरावर एका जड अस्वस्थ करणाऱ्या शांततेचे पांघरून पसरले होते. आईने दिलेली ती जहरी धमकी आणि उद्याचा बेकायदेशीर सौदा, हे विचार सानिकाच्या डोक्यात एखाद्या चक्रीवादळासारखे घुंगावत होते. देवघराची समई शांतपणे तेवत होती. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, तर एक अनामिक हुरहुर आणि उद्याच्या संघर्षाची भीती होती. स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलांशी आणि सख्ख्या भावाशी उद्या तिला 2 हात करायचे होते. रात्रीचे 2:30 वाजले असतील. शांततेला चिरत पडवीच्या बाजूने कोणाच्या तरी संथ पावलांचा घिस घिस असा आवाज आला. सानिकाने दचकून डोळे उघडले आणि मागे वळून पाहिले. सुलभा आजी भिंतीचा आधार घेत अत्यंत हळूहळू देवघराच्या दिशेने चालत येत होती. तिचे ते पांढरे शुभ्र केस, अंगावरची साधी सुती साडी, पण आज या क्षणी तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात काहीतरी अद्भुत होते. डिमेन्शियाच्या आजारामुळे आजीचे डोळे नेहमी हरवलेले असायचे, पण आज तसे नव्हते. आज तिच्या डोळ्यात कमालाची चमक, स्पष्टता आणि एक अथांग प्रगल्भता होती. आजाराच्या अंधाराला चिरून आज तिची स्मरणशक्ती काही काळासाठी अगदी लख्ख प्रकाशासारखी परत आली होती. वैद्यकीय भाषेत ज्याला मोमेंट ऑफ क्लॅरिटी म्हणतात, तोच चमत्कार आज घडत होता. आजी देवघरापाशी आली. सानिका ताडकन उठली आणि तिने आजीला सावरण्यासाठी हात पुढे केला. आजी, तू जागीच आहेस? चल, तुला खोलीत नेऊन झोपवते, सानिका काळजीने म्हणाली. पण आजीने सानिकाचा हात हलकेच बाजूला केला. ती स्वतः देवघरासमोर जमिनीवर अत्यंत संथपणे बसली. तिने आपला तो सुरकुतलेला हात सानिकाच्या डोक्यावर ठेवला. आजीचे ओठ थोडे थरथरले, पण तिचे शब्द आज अजिबात अडखळत नव्हते. ते अत्यंत स्पष्ट, खणखणीत होते. सानू, माझी शूर पोरगी, उद्या गुरुवार आहे ना गं? उद्या सकाळी 11 वाजता माझा अविनाश आणि नीता त्या बिल्डरला घेऊन निबंधक कार्यालयात जाणार आहेत ना, हे घर विकायला, माझा सौदा करायला? आजीने अत्यंत शांतपणे विचारले. आजीच्या तोंडून हे वाक्य ऐकताच सानिकाला प्रचंड धक्का बसला. आजी,
तुला तुला कसं माहीत गं हे सगळं? सानिकाचा आवाज कातर झाला. आजीने एक दीर्घ सुस्कारा सोडला. पोरी, माझा मेंदू विसरतो गं, तो आजारी आहे. पण माझं हृदय काहीच विसरत नाही. गेल्या काही महिन्यांपासून माझी स्मृती मला सोडून चालले. पण जेव्हा या धुक्यातून मला काही क्षणासाठी जाग येते, तेव्हा या घरातील माणसांचे बदललेले मुखवटे मला स्पष्ट दिसतात. माझा अविनाश माझ्या खोलीत येतो, पण माझ्या डोळ्यात बघण्याची त्याची हिंमत होत नाही. नीता आणि साहिल कोपऱ्यात उभे राहून करोडोंच्या आणि ओल्ड एज होमच्या गोष्टी करतात. तेव्हा मला सगळं समजतं गं सानी. मला माहीत होतं माझा अविनाश खूप आधीच बदलला. आजीच्या डोळ्यांतून आईच्या वेदनेचे पाणी तरळू लागले. म्हणूनच 14 महिन्यांपूर्वी जेव्हा माझी बुद्धी पूर्णपणे शाबूत होती, तेव्हा मी ॲडव्होकेट जोशींकडे गेले होते. मी हे घर तुझ्या नावावर करून टाकलं. मला माहीत होतं माझ्या या घरात फक्त तूच एकटी अशी आहेस जी खंबीरपणे या सत्याच्या बाजूने उभी राहू शकते. म्हणूनच मी तुझ्यावर ही एवढी मोठी जबाबदारी टाकली सानी. हे शब्द ऐकून सानिकाच्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला. ती आजीच्या मांडीवर डोके ठेवून हमसून हमसून रडू लागली. आजी, मला खूप भीती वाटते गं. बाबा, आई, साहिल हे सगळे पैशांसाठी इतके आंधळे झालेत. मी स्वतःच्याच बापाच्या विरोधात कोर्टात कशी काय उभी राहू? सानिकाचा संपूर्ण देह हुंदक्याने थरथरत होता. आजीने सानिकाचा चेहरा अलगद वर केला. आजीच्या डोळ्यात आता एक करारी माऊलीचा बाणा होता. सानू, रडू नकोस पोरी. कुटुंब फक्त रक्ताने बनत नाही गं, तर ते प्रेमाने आणि कर्तव्याने टिकतं. ज्यांनी स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या आईला घरातून हाकलून द्यायचा, बेशुद्ध अवस्थेत तिच्या सह्या घेण्याचा प्लॅन केलाय, त्यांनी कुटुंब केव्हाच तोडले. सानू, हे घर फक्त विटा मातीचं नाही आहे गं. यात तुझे आजोबा आहेत. या घराच्या उंबरठ्यावर माझी 50 वर्षांची तपश्चर्या आहे गं. या घराच्या आठवणींचे तुकडे करून बिल्डरच्या घशात घालण्याचा अधिकार मी कुणालाच दिलेला नाही. ते उद्या तुला खूप त्रास देतील, पण तू मागे हटू नकोस पोरी. तू कायद्याची ढाल बनून या घरच्या समोर उभी राहा. आजीने आपल्या साडीच्या पदराच्या गाठीतून एक जुनी मखमली डबी काढली. आत एक चांदीची जुनी कोरीव नक्षी असलेली अंगठी होती. आजीने सानिकाचा हात आपल्या हातात घेतला आणि ती अंगठी सानिकाच्या बोटात घातली. ती अंगठी सानिकाच्या बोटात अगदी अचूक बसली. हे तुझे आजोबा आहेत तुझ्यासोबत. उद्या जा आणि या घराचं रक्षण कर. आजीचा आवाज एखाद्या योद्ध्यासारखा खणखणीत वाटत होता. तिने सानिकाच्या कपाळाचे मुके घेतले. सानिकाने बोटातील त्या अंगठीकडे पाहिले. तिला जाणवले की आजोबांचा आशीर्वाद आणि आजीची अथांग शक्ती आता तिच्या पाठीशी उभी होती. तिने आपले डोळे पुसले. मी तुला वचन देते आजी, उद्या त्या निबंधक कार्यालयात जे काही घडेल त्यात त्या घराचा पराजय होणार नाही. मी तो बेकायदेशीर व्यवहार थांबवणारच. आजीने समाधानाचा एक मोठा श्वास सोडला. पण जणू तिच्या मेंदूतील ती स्मृतीची चमक आता हळूहळू ओसरत चालली होती. आजीचे डोळे पुन्हा एकदा जड होऊ लागले. तिची नजर पुन्हा एकदा काहीशी शून्य आणि धुसर झाली. कोण? सानी? कधी आलीस ग पोरी? बघ ना, मी पुरणपोळी केली होती. ती पुन्हा त्याच जुन्या विसरभोळ्या स्वरात पुटपुटली. सानिकाने आजीला हळूच उठवले आणि बेडरूममध्ये नेऊन झोपवले. गुरुवारची सकाळ. बाहेर वैशाख वेणवा पिटल्यासारखे कडक ऊन तापायला सुरुवात झाली होती. ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे माणसांचा आणि कागदपत्रांचा समुद्रच असतो. आज तिथे नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. आवारातील झाडांखाली दलालांची मोठी लगबग सुरू होती. टायपरायटरचा खडखडाट, चहाचा आणि जुन्या सरकारी फाईल्सचा उग्रवास तिथे रेंगाळत होता. शेकडो लोक पुन्हा ताटकळत उभे होते. पण या बाहेरच्या कोलाहलापासून पूर्णपणे वेगळे आणि अलिप्त असे एक जग याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मुख्य निबंधकाच्या मोठ्या केबिनमध्ये सुरू होते. काचेचे जाड दरवाजे असलेल्या त्या वातानुकूलित केबिनमध्ये कमालीची शांतता होती. केबिनच्या मध्यभागी असलेल्या सागाच्या टेबलाभोवती आज 60 कुटुंबाच्या नशिबाचा अंतिम लिलाव मांडला गेला होता. एका बाजूला विनायक डेव्हलपर्सचा मालक अत्यंत रुबाबात बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एका व्यापाराची थंड नजर होती. त्यांच्याच बाजूला सानिकाचं संपूर्ण कुटुंब, अविनाश, नीता आणि साहिल एका रांगेत बसले होते. साहिल खुर्चीवर सारखा मागे पुढे होत होता. त्याच्या डोळ्यात आज एक आशेचा भुकेला किरण होता. त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या त्या 5 कोटींच्या डिमांड ड्राफ्ट्सवर खिळून राहिली होती. त्याच्याच बाजूला नीता अत्यंत दिमाखात
गडद लाल रंगाची भरजरी कांजीवरम साडी नेसून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विजयी भाव स्पष्ट झळकत होता. पण या सगळ्यात अविनाश अत्यंत शांत आणि निस्तेज चेहरा करून बसला होता. त्याची नजर टेबलावर रोखलेली होती. स्वतःच्या जन्मदात्या आईला बेशुद्ध अवस्थेत फसवून तिचे घर आज तो बिल्डरच्या घशात घालत होता. त्याचे हात आज नकळतपणे थरथरत होते. टेबलाच्या पलीकडे सरकारी खुर्चीत मुख्य दुय्यम निबंधक बसले होते. नीताने कालच सानिकाला सांगितले होते की वरपर्यंत पैसे पोहोचले. त्यामुळे रजिस्ट्रारच्या चेहऱ्यावरही आज कोणतीच साशंकता दिसत नव्हती. हो साठेसाहेब, सर्व कागदपत्रे व्यवस्थित वाटत आहेत, रजिस्ट्रारने चष्मा पुसत म्हटले. ही जी जनरल पॉवर ऑफ अटर्नी आहे 15 सप्टेंबरची, याच्या आधारे तुम्हाला हा डोंबिवली पूर्वेकडचा बंगला विनायक डेव्हलपर्सच्या नावे हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. रजिस्ट्रारने ती जाडजूड फाईल अविनाशच्या दिशेने सरकवली. त्यांनी स्वतःच्या खिशातून पेन काढले आणि ते अविनाशकडे पुढे केले. साठेसाहेब, ही फाईल घ्या. इथे खाली तुमच्या सह्या करा. तुमच्या या सहीनंतर हा व्यवहार अधिकृतपणे पूर्ण होईल. नीताने अविनाशच्या हाताला धक्का दिला. अहो, घ्या ते पेन, करा सही पटकन, वेळ कशाला घालवताय? अविनाशने अत्यंत जड अंतःकरणाने थरथरत्या हाताने ते पेन उचलले. त्याने पेनचे टोक कागदाच्या अगदी जवळ नेले. त्याच्या कपाळावरून घामाचा एक थेंब स्टॅम्प पेपरवर पडणार आणि त्याच्या पेनची नीब कागदाला स्पर्श करणार. इतक्यात केबिन बाहेर काहीतरी अघटित घडत असल्याची चाहूल लागली. विनायक डेव्हलपर्सच्या 2 बाउन्सरचा कोणाशी तरी वाद होत असल्याचा मोठा आवाज आला आणि पुढच्या क्षणी धडाम असा मोठा आवाज करत केबिनचा जड काचेचा दरवाजा सताड उघडला गेला. दरवाजा उघडताच बाहेरची गरम हवा केबिनच्या आत शिरली. दारात सानिका उभी होती. अंगात काळाभोर वकिली कोट, गळ्यात पांढरी शुभ्र बँड आणि हातात ती जाडजूड खाकी फाईल. तिचे डोळे आज एखाद्या वाघिणीसारखे पेटलेले होते. तिच्या बोटात आजोबांची ती चांदीची अंगठी चमकत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. तिथे होता फक्त एका रणरागिणीचा अथांग आत्मविश्वास. तिच्या बरोबर मागे अत्यंत शांत गंभीर पावले टाकत ॲडव्होकेट जोशी आत आले. अविनाशच्या हातातले पेन तिथेच हवेत थबकले. साहिल खुर्चीवरून स्प्रिंगसारखा ताडकन उभा राहिला. नीताचा चेहरा एका क्षणात पांढरा फटक पडला. केबिनमधला ताण इतका वाढला की कुणाच्याही श्वासाचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. सानिकाने टेबलाच्या दिशेने गंभीर पावले टाकली. तिच्या बुटांचा खटखट असा आवाज त्या शांत केबिनमध्ये घुमला. ती थेट रजिस्ट्रारच्या टेबलापाशी आली. तिचा आवाज केबिनच्या भिंती हादरवून टाकणारा आणि खणखणीत होता. ही नोंदणी इथेच थांबवा. हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर आणि एका भयंकर फौजदारी गुन्ह्याचा भाग आहे. सानिकाचे हे शब्द ऐकताच रजिस्ट्रार दचकून मागे सरकला. अविनाशच्या हातातून ते पेन निसटून टेबलावर पडले. नीता जागेवरून उठली आणि सानिकावर डाफरली. सानिका, तुला लाज कशी वाटत नाहीये ग? तू इथे काय करतेस? नीता रजिस्ट्रारकडे पाहत ओरडली. सर, ही मुलगी वेडी आहे. हिचा या प्रॉपर्टीशी काहीही संबंध नाही आहे. सिक्युरिटीला बोलवा आणि हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा. सिक्युरिटीला बोलवण्याची अजिबात गरज भासणार नाही मॅडम. ॲडव्होकेट जोशी अत्यंत शांत पण वजनासारख्या जड आवाजात पुढे येत म्हणाले. त्यांनी सानिकाच्या बाजूला उभे राहत आपले ओळखपत्र काढले आणि ते रजिस्ट्रारच्या समोर ठेवले. माननीय निबंधक महोदय. ॲडव्होकेट जोशी रजिस्ट्रारच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले. मी ॲडव्होकेट जोशी आणि मी इथे या बंगल्याच्या मूळ दात्या आणि सध्या जीवनहक्क असलेल्या श्रीमती सुलभा विठ्ठल साठे यांच्या वतीने कायदेशीररित्या उपस्थित राहिलो आहे. आमच्या परवानगीशिवाय आणि तुम्ही आणलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय तुम्ही या मालमत्तेच्या एका विटेचीही नोंदणी आज पुढे नेऊ शकत नाही. हा व्यवहार आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ॲडव्होकेट जोशींच्या त्या एका खणखणीत आणि अधिकृत वाक्याने निबंधकाच्या केबिनमध्ये जणू हजारो वोल्टचा विजेचा धक्का बसला होता. केबिनमधील थंड हवेतही आता एक वेगळाच तणाव जाणवू लागला होता. नीताचा तो कर्कश ओरडणारा आवाज आणि साहिलच्या चेहऱ्यावरील माज सानिकाच्या शांत पण कणखर संयमापुढे फिका पडू लागला होता. मुख्य निबंधक गोंधळलेल्या आणि संशयी नजरेने कधी सानिकाकडे, कधी ॲडव्होकेट जोशींकडे तर कधी अविनाशकडे पाहत होते. केबिनमधील ताण इतका वाढला होता की तिथल्या हवेतही एक विचित्र गुदमरून टाकणारा थरथराट जाणवत होता. मॅडम, तुम्ही दुय्यम निबंध कार्यालयाच्या अधिकृत प्रक्रियेत असा अचानक येऊन अडथळा आणू शकत नाहीत. तुमच्याकडे जर काही ठोस कायदेशीर पुरावा नसेल तर मला खरोखरच सिक्युरिटीला बोलावून तुम्हाला बाहेर काढावे लागेल.
रजिस्ट्रारनेही काहीशा साशंक आणि कडक आवाजात सानिकाला बजावले. त्यांच्याशी दररोज असे अनेक कौटुंबिक वाद येत असत, पण आजचे हे प्रकरण काहीतरी वेगळेच वळण घेत होते. सानिकाने एक पाऊल पुढे टाकले. तिच्या चेहऱ्यावर आता एक प्रखर, धगधगता आणि विजयी आत्मविश्वास होता. तिने अत्यंत संथपणे एखाद्या कसलेल्या वकिलाच्या ऐटीत आपल्या खांद्यावरील चामड्याची काळी बॅग खाली ठेवली. बॅगेची चेन उघडताना होणारा चिर्र असा आवाज त्या शांत केबिनमध्ये सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. सानिकाने आतून ती जाडजूड लाखेची सील तोडलेली खाकी फाईल बाहेर काढली. तिने ती फाईल अत्यंत आदराने पण तितक्याच ठामपणे रजिस्टरच्या समोरील सागाच्या टेबलावर साहिलचे डोळे ज्या 5 कोटींच्या चेकवर खिळले होते त्या चेकच्या अगदी बाजूला एका मोठ्या ठसक्यात ठेवली. फाईल टेबलावर आदळण्याचा तो धप असा आवाज साहिलच्या स्वप्नांवर हातोडा मारल्यासारखा होता. माननीय निबंधक महोदय, मी कायद्याची जाण असलेली आणि एक अधिकृत वकील आहे. कोर्टाची किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयाची पायरी पुराव्याशिवाय चढण्याची सवय मला अजिबात नाही. सानिकाचा आवाज त्या केबिनमध्ये एखाद्या गगनभेदी विजेसारखा कडाडला. ती अविनाश आणि नीताच्या डोळ्यात डोळे घालून रजिस्ट्रारला म्हणाली, हा जो व्यवहार तुमच्या टेबलावर आता सुरू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण ज्या मालमत्तेचा म्हणजे डोंबिवली पूर्वेच्या सौदा साठे निवास या बंगल्याचा सौदा हे लोक आज करत आहेत त्या मालमत्तेची मूळ आणि एकमेव कायदेशीर मालक आता या क्षणी सुलभा साठे नसून मी स्वतः आहे. सानिकाचे हे वाक्य ऐकताच केबिनमधील प्रत्येकजण हादरून गेला. विनायक डेव्हलपर्सचा मालक खुर्चीवरून अर्धा वर उठला. नीताचे डोळे रागाने आणि आश्चर्याने गरागरा फिरू लागले. काय बडबडतेस तू? डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? काहीही खोटं सांगते ही. नीता ओरडली. सर, ही फाईल उघडा आणि स्वतः तपासा. सानिकाने नीताच्या वल्गनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत रजिस्ट्रारला सांगितले. रजिस्ट्रारने काहीशा उत्सुकतेने आणि गांभीर्याने ती खाकी फाईल आपल्याकडे ओढली. त्यांनी फाईलचे पहिले पान उघडले. त्यावर असलेले दुय्यम निबंधक कार्यालय, कल्याण डोंबिवलीचे अधिकृत सरकारी शिक्के, स्टॅम्प ड्युटी भरल्याची पावती आणि नोंदणी क्रमांक पाहताच रजिस्ट्रारचे डोळे विस्फारले गेले. त्यांनी तातडीने आपला चष्मा नीट केला आणि त्या कागदपत्रांचे सखोल वाचन करू लागले. हे माझ्या आजीने म्हणजे श्रीमती सुलभा विठ्ठल साठे यांनी आजपासून बरोबर 14 महिन्यांपूर्वीच केलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आहे. सानिकाने कायदेशीर शब्दांचा धडाका सुरू केला. तिचा प्रत्येक शब्द समोरच्यांच्या मनावर जोरदार आघात करत होता. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882च्या कलम 122 नुसार हे बक्षीसपत्र पूर्णपणे कायदेशीर आणि सरकारी दप्तरी नोंदणीकृत आहे. या अधिकृत दस्तऐवजानुसार या बंगल्याची आणि त्याखालच्या संपूर्ण जमिनीची मालकी आजीने त्याच दिवशी माझ्या नावावर वर्ग केली आहे. हो, आजीने त्यात फक्त स्वतःसाठी एक अट ठेवली आहे, ती म्हणजे लाईफ इंटरेस्ट. याचा अर्थ ती जिवंत असेपर्यंत तिला त्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. त्या घरावर फक्त तिचा राहण्याचा अधिकार राहील. पण मालमत्ता कायदा अत्यंत स्पष्ट सांगतो, एकदा एखादी मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे नोंदणीकृत झाली की त्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचे, ती विकण्याचे किंवा त्यावर नवीन पॉवर ऑफ अटर्नी देण्याचे आजीचे सर्व कायदेशीर अधिकार त्याच दिवशी संपुष्टात आले आहेत. सानिकाने हाताने अविनाशकडे निर्देश करत अत्यंत कडक आवाजात म्हटले, त्यामुळे या घराची कायदेशीर मालक आता मी आहे. मग मला सांगा सर, जे अधिकार आजीकडे 14 महिन्यांपूर्वी शिल्लक नव्हते ते अधिकार आजी माझ्या वडिलांना किंवा भावाला या 15 सप्टेंबरच्या बोगस पत्राद्वारे कशी काय देऊ शकते? त्यामुळे हे घर विकण्याचा अधिकार ना माझ्या वडिलांना आहे ना माझ्या भावाला. रजिस्ट्रारने लागलीच आपल्या कम्प्युटरचा माऊस हातात घेतला आणि सरकारी डेटाबेसवर त्या बक्षीसपत्राचा दस्तऐवज क्रमांक टाकला. काही सेकंदाच्या लोडिंगनंतर स्क्रीनवर त्या 14 महिन्यांपूर्वीच्या नोंदणीकृत बक्षीसपत्राचा इंडेक्स 2 उघडला गेला. त्यात स्पष्टपणे मालमत्तेची मालक म्हणून सानिका साठे हे नाव झळकत होते. रजिस्ट्रारने फाईल बंद केली. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर झाला आणि त्यांनी टेबलावर ठेवलेली अविनाशची 15 सप्टेंबरची फाईल रागाने बाजूला ढकलली. पण हा कायदेशीर खेळ एवढ्यावरच थांबणार नव्हता. साठे कुटुंबाच्या पापाचा घडा आता पूर्णपणे फोडायचा होता. ॲडव्होकेट जोशी आता पुढे आले. त्यांनी आपल्या बॅगेतून लाईफलाईन हॉस्पिटलची अधिकृत वैद्यकीय कागदपत्रे आणि डॉक्टरांचा प्रमाणित अहवाल रजिस्ट्रारच्या समोर ठेवला. आणि महोदय, केवळ कागदपत्रांचाच नाही तर हा गुन्हेगारी स्वरूपाचा विषय आहे, हेही पहा. ॲडव्होकेट जोशींचा खणखणीत आणि करारी आवाज केबिनमध्ये घुमला.
ज्या 15 सप्टेंबरच्या कुलमुख्यातर पत्राच्या जोरावर हे लोक हा करोडोंचा व्यवहार करत आहेत, त्या संपूर्ण आठवड्यात सुलभाबाई साठे डोंबिवलीच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये गंभीर अवस्थेत दाखल होत्या. हा हॉस्पिटलचा अधिकृत अहवाल आहे. यात स्पष्ट लिहिले आहे की डोक्याला मार लागल्यामुळे पेशंटला अत्यंत तीव्र गुंगीची औषधं देण्यात आली होती आणि पेशंट कोणत्याही कायदेशीर करारावर सही करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हती. म्हणजेच माझ्या अशिलाच्या वडिलांनी आणि भावाने सुलभाबाईंच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवून हॉस्पिटलच्या खाटेवर बळजबरीने त्यांच्या स्वाक्षऱ्या लाटल्या आहेत. हा भारतीय न्यायसंहितेनुसार स्पष्टपणे फसवणूक, बळजबरी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचा भयंकर फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्हा, फसवणूक आणि बनावट जड कागदपत्रे हे जड शब्द ऐकताच केबिनमधील हवेचा दाब अचानक प्रचंड वाढला. विनायक डेव्हलपर्सच्या मालकाचा, विनायकरावांचा चेहरा एका क्षणात काळा ठिक्कर पडला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण त्यांच्या टोकनचे 50 लाख रुपये या फसवणुकीत अडकले होते. त्यांचा संयम तुटला. ते ताडकन खुर्चीवरून उठले आणि त्यांनी अविनाशकडे अत्यंत हिंस्र, संतापलेल्या नजरेने पाहिले. अविनाश साठे, काय चाललंय गलिच्छ राजकारण? विनायकराव जोरात ओरडले. स्वतःच्या सख्या आईला फसवून बेशुद्ध अवस्थेत तिच्या सह्या घेऊन तुम्ही माझ्याशी कोट्यवधींचा व्यवहार करताय. विनायक डेव्हलपर्सचा पैसा बाजारात फुकट येत नाही, समजलं? लाज वाटत नाही तुम्हाला? घरामध्ये वकिली शिकलेली पोरगी बसले आणि बाहेर बिल्डरांची फसवणूक करत फिरताय. विनायकरावांनी टेबलावर ठेवलेले आपले 5 कोटींचे आणि 3 कोटींचे डिमांड ड्राफ्ट्स अत्यंत रागाने स्वतःकडे ओढून घेतले. हा व्यवहार मी आत्ताच्या आत्ता रद्द करतोय. साठे, तो 50 लाखांचा टोकनचा चेक जो तुमच्या खात्यात जमा झाला आहे ना, तो उद्याच्या उद्या व्याजासकट मला परत मिळाला पाहिजे. नाहीतर विनायक डेव्हलपर्स तुम्हाला कोर्टात खेचेल आणि तुम्हाला रस्त्यावर भीक मागायला लावेल, लक्षात ठेवा. ते रागाने फणफणत अविनाशला खडे बोल सुनावत आपले चेक्स उचलून केबिनचा दरवाजा जोरात आपटत बाहेर निघून गेले. केबिनमध्ये आता फक्त साठे कुटुंब आणि निबंधक उरले होते. निबंधकांनीही अविनाशला खडे बोल सुनावत तो व्यवहार अधिकृतरित्या अवैध घोषित करून फाईल बंद केली. अविनाश आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्याचे थरथरणारे हात टेबलाखाली लपले होते. त्याची मान इतकी खाली झुकली होती की जणू त्याला स्वतःच्या अस्तित्वाचीच लाज वाटत होती. तो स्वतःच्या मुलीच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. तो निमूटपणे मान खाली घालून उभा राहिला. पण साहिलची अवस्था एखाद्या वेड्यासारखी झाली होती. त्याचा अक्षरशः थरकाप उडाला होता. 5 कोटींचा तो चेक जो काही मिनिटांपूर्वी त्याच्या डोळ्यांसमोर होता, तो आता कायमचा निघून गेला होता. त्या चेकसोबत त्याचे स्टार्टअप, त्याचे ऐशोआरामाचे आयुष्य आणि त्याचे भविष्य एकाच सेकंदात राग झाले होते. त्याचे डोळे फाटले होते. चेहरा पूर्णपणे पांढरा फटफटीत पडला होता आणि तो वेड्यासारखा धापा टाकत होता. नाही नाही, असं कसं होऊ शकतं? सानिका, तू काय केलंस? माझे 5 कोटी, माझं स्टार्टअप संपलं यार. मी रस्त्यावर आलो. माझे इन्व्हेस्टर मला मारून टाकतील. मी जेलमध्ये जाईन. साहिलच्या स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला. त्याची हतबलता आता एका हिंसक रागात बदलली. त्याने प्रचंड रागाने आणि नैराश्याने समोर असलेली एक जड लाकडी खुर्ची उचलली आणि ती केबिनच्या भिंतीवर अत्यंत ताकदीने फिरकवली. धडाम असा आवाज करत खुर्चीचे तुकडे झाले. पण सानिका एका जागेवरून इंचभरही हलली नाही. तिच्या डोळ्यातील अंगार तसाच धगधगत होता. नीताचा तो कांजीवरून साडीचा दिखावा, तिचा तो सोन्याचा दागिन्यांचा आणि पैशांचा माज आता पूर्णपणे धुळीस मिळाला होता. तिचा थरकाप उडाला होता. तिचे ओठ भीतीने आणि संतापाने थरथरत होते. पराभूत झालेली नीता आता तिच्या शेवटच्या अस्त्रावर, भावनिक शिव्याशापांवर उतरली. ती सानिकाच्या अगदी जवळ गेली. तिने सानिकाच्या तोंडासमोर बोट दाखवून अत्यंत हिडीस आणि कर्कश आवाजात शाप दिला. सानिका, तू तुझ्या सख्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. एका म्हातारीसाठी जिची मती फिरले, जी उद्या मरणार आहे, तिच्यासाठी तू स्वतःच्या आईबापाचा बळी दिलास. तू मुलगी नाहीस, तुमच्या कुळाला लागलेला एक काळा कलंक आहेस. तू तुझ्याच हाताने तुझ्या कुटुंबाचे वाटोळे केलेस. हा माझा शाप आहे तुला. तू आयुष्यात कधीच सुखी होणार नाहीस. नीता केबिनमध्ये छाती बळवून रडू लागली. पण तिचे ते रडणे पश्चातापाचे नव्हते, तर हातातून पैसा सुटल्याचे रडणे होते. सानिकाने एक दीर्घ आणि अत्यंत शांत श्वास घेतला. तिने आपल्या बोटातील ते चांदीच्या अंगठीकडे पाहिले. सानिकाने नीताच्या त्या विषारी डोळ्यात डोळे घातले. तिचा आवाज कमालीचा शांत, धारदार आणि सडेतोड होता. आई, कुटुंब मी नाही, तुम्ही तोडलेत.
ज्या दिवशी आजी स्वतःच्या वाढदिवसाला घरात एकटीच भुकेली त्या थंडगार ताटासमोर झोपली होती, त्या दिवशी तुम्ही हे कुटुंब तोडलेत. ज्या दिवशी आजी हॉस्पिटलच्या खाटावर मृत्यूची झुंज देत होती आणि तुम्ही तिच्या बेशुद्धीचा फायदा घेऊन तिच्या बोगस सह्या घेतल्या, त्या दिवशी तुम्ही या नात्यांचा गळा घुटलात. तुम्ही आजीच्या त्या पवित्र 50 वर्षांच्या घराची आणि त्याच्या मायेची किंमत पैशात केली. तिची किंमत तुम्ही बिल्डरच्या दारात लावलीत. मी कुटुंबाच्या विरोधात नाही आहे, मी तुमच्या पापाच्या आणि स्वार्थाच्या विरोधात उभी आहे. हा व्यवहार इथेच संपला आहे. आता तुम्ही इथून कायमचे जाऊ शकता. सानिकाचे हे सडेतोड उत्तर ऐकून नीताची बोलती पूर्णपणे बंद झाली. साहिलने हताश होऊन स्वतःच्या डोक्याला हात लावला होता. अविनाशने गुपचूप आपली रिकामी फाईल उचलली आणि तो मान खाली घालून केबिन बाहेर पडला. त्याच्या मागे नीता आणि साहिल पाय आपटत स्वतःच्या नशिबाला दोष देत बाहेर पडले. केबिनमध्ये आता फक्त सानिका आणि ॲडव्होकेट जोशी उरले होते. सानिकाने टेबलावर ठेवलेली आजीची ती बक्षीसपत्राची फाईल अत्यंत आदराने उचलून आपल्या छातीशी लावली. तिच्या डोळ्यातून आता एक सुटकेचा आणि विजयाचा अश्रू बाहेर पडला. सत्य जिंकले होते. आजीचे घर आणि तिचा विश्वास सुरक्षित झाला होता. ठाण्याच्या त्या दुय्यम निबंध कार्यालयात घडलेल्या या वादळाला आता बरोबर 6 महिने उठून गेले होते. नोव्हेंबरच्या त्या अस्वस्थ करणाऱ्या दिवसानंतर आता मे महिन्याचा रखरखीत उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल देणारा जून महिना उंबरठ्यावर आला होता. निसर्गाच्या या बदलत्या ऋतूंसोबत साठे कुटुंबाच्या आयुष्यातील अनेक समीकरणे पूर्णपणे बदलून गेली होती. कर्माचा फेरा याच जन्मी आणि याच मातीवर चुकता करावा लागतो. या शाश्वत सत्याचा थरकाप उडवणारा अनुभव डोंबिवलीच्या त्या परिसराने घेतला होता. पैशांच्या हव्यासापोटी एका असहाय्य आजारी आईला फसवणाऱ्या प्रत्येकाला काळाने जमिनीवर आपटले होते. सुरुवात साहिलपासून झाली. त्याचे ते कोट्यावधींचे स्वप्न दाखवणारे स्टार्टअप आता पूर्णपणे बुडाले होते. बिल्डरने दिलेल्या 50 लाखांच्या टोकम रकमेची व्याजासकट परतफेड करताना अविनाशी बँकेतील सर्व जमापुंजी संपून गेली होती. बातमी बाजारात पसरताच गुंतवणूकदारांनी साहिलवर फसवणुकीच्या केसेस दाखल केल्या. ज्या महागड्या SUV कारमधून तो अत्यंत माजाने फिरत असे ती कार बँकेने ओढून गेली होती. तो उग्र परफ्यूम मारून खोट्या प्रतिष्ठेच्या हवेत उडणारा साहिल आज करोडोंचा कर्जबाजारी झाला होता. स्वतःचे उरलेसुरले अस्तित्व टिकवण्यासाठी तो आता मुंबईतील एका साध्या IT फर्ममध्ये जेमतेम पगारावर एक सामान्य नोकरी करत होता. ज्या भावाने आपल्या म्हाताऱ्या आजीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, आज तो स्वतः एका भाड्याच्या लहानशा अंधाऱ्या खोलीत दिवस काढत होता. तिकडे अविनाश आणि नीता यांची अवस्था त्याहूनही दयनीय झाली होती. दुय्यम निबंध कार्यालयात सानिकाने त्यांच्या पापाचा तो घडा फोडला होता त्याची बातमी संपूर्ण डोंबिवलीत वाऱ्यासारखी पसरली. नातेवाईकांच्या गराड्यात आणि समाजाच्या वर्तुळात साठे दाम्पत्याची प्रचंड बदनामी झाली. पैशांसाठी स्वतःच्याच असहाय्य आईला फसवणाऱ्या या मुलाची आणि सुनेची कहाणी ऐकून समाजाने त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकला. ज्या स्टेटससाठी नीता नेहमी नटून थटून फिरायची त्या साड्या आता कपाटात धूळ खात पडल्या होत्या. लोकांनी त्यांच्याशी बोलणे बंद केले. अखेर त्या बदनामीला कंटाळून त्याने डोंबिवलीचा तो परिसर कायमचा सोडला. ते एका दूरच्या उपनगरात एका लहानशा फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला गेले. अविनाशचा चेहरा आता पूर्णपणे निस्तेज झाला होता. तो घरातून बाहेर पडणंही टाळत असे. एका निवांत काळोख्या रात्री स्वतःच्या गुणाची जाणीव आतल्या आत पोचत असताना अविनाशने सानिकाला मोबाईलवर एक मेसेज पाठवला होता. सानू, मला माफ कर. मी एक चांगला बाप बनू शकलो नाही आणि एक चांगला मुलगाही नाही. पैशांच्या अंधेपणात मी माझ्याच आईचा सौदा करायला निघालो होतो. देव मला कधीच माफ करणार नाही, पण तुला जमल्यास या अभागी बापाला माफ कर. सानिकाने तो मेसेज वाचला. तिच्या डोळ्यात क्षणभरासाठी एक अश्रू जमा झाला, पण तिची बोटं रिप्लाय टाईप करण्यासाठी वळली नाहीत. तिने फोन तसाच बाजूला ठेवून दिला. तिच्या मनात द्वेष नव्हता, पण जखम अजून ताजी होती. काही उत्तरं वेळच देतो हे तिला माहीत होतं. ती एक वकील होती. तिला माहीत होतं की काही चुकांना कायद्याच्या कोर्टात जशी माफी नसते तशीच ती भावनांच्या आणि कर्माच्या कोर्टातही नसते. बापाचे ते मौन आणि आईचा तो शाप तिने एका बंद फाईलसारखा कायमचा जतन करून ठेवला होता. या सगळ्यात सानिकाने एक अत्यंत मोठा आणि निस्वार्थ निर्णय घेतला. तिने पुण्याच्या तिच्या कॉर्पोरेट लीगल फर्ममधील करिअरमधून एक मोठा ब्रेक घेतला. तिचा वकिलीचा तो काळा कोट आता कपाटात एका कोपऱ्यात ठेवला गेला होता. तिने पुण्याचे घर सोडले आणि ती कायमची डोंबिवलीच्या या जुन्या कौलारू बंगल्यात आजीसोबत राहायला आली. ती आता फक्त एक कायदेशीर सल्लागार उरली नव्हती, तर ती या
50 वर्षांच्या पवित्र वास्तूची आणि आजीच्या उरलेल्या आयुष्याची अधिकृत रक्षक बनली होती. आजीचा आजार तो जीवघेणा डिमेन्शिया आता खूप वाढला होता. 6 महिन्यात आजीची स्मरणशक्ती जवळजवळ पूर्णपणे पुसली गेली होती. आजी आता स्वतःचे नावही विसरली होती. तिला सानिका कोण आहे हेही आता नीट ओळखत नव्हते. पण सानिकाने आजीला एखाद्या लहान निरागस पक्षासारखे जपले होते. आजीला वेळेवर जेवण देणं, तिची औषधे सांभाळणे आणि दुपारी जेव्हा ऊन कमी व्हायचे तेव्हा तिला अत्यंत प्रेमाने हात धरून अंगणात फिरवणे हा सानिकाचा रोजचा दिनक्रम झाला होता. आजीला जरी काहीच आठवत नसले तरी तिला आता कुणाचीच भीती वाटत नव्हती. ती आपल्याच हक्काच्या घरात अत्यंत सुरक्षित आणि शांत होती. मे महिन्याचा तो दिवस मावळतीला लागला होता. हवेतील उकाडा कमी होऊन संध्याकाळचा एक अत्यंत मऊ सुखद गारवा सुटला होता. बंगल्याच्या अंगणातील आंब्याची झाडांची पानं त्या वाऱ्यावर हलके सळसळत होती. अंगणाच्या मध्यभागी असलेल्या त्या जुन्या दगडी तुळशीच्या वृंदावनापाशी सुलभा आजी एका लाकडी आराम खुर्चीवर अत्यंत शांतपणे बसली होती. तिच्या अंगावर तिची तीच लाडकी सुती साडी होती. डोक्यावरचे पांढरे शुभ्र केस वाऱ्यावर किंचित उडत होते. पुढच्या बाजूला स्वयंपाकघराच्या खिडकीतून वरच्या बाजूला सानिकाने एक लहानसा प्रिझम टांगलेला होता. त्या प्रिझममधून पश्चिमेकडच्या मावळत्या सूर्याचे सोनेरी किरण आरपार जाऊन जमिनीवर लहान सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटत होते. सानिका स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातात 2 सिरेमिकचे कप होते. एक आजीसाठी फिकट डाळ कॉफी आणि एक स्वतःसाठी वाफाळलेला चहा. सानिका संत पावले टाकत आजीजवळ आली. तिच्या उजव्या हाताच्या बोटात असलेली ती आजोबांची जुनी चांदीची अंगठी ते संध्याकाळच्या सोनेरी उन्हात अत्यंत सुंदरपणे चमकत होती. आजी चल, तुझी कॉफी घे ग, सानिकाने अतिशय मऊ, गोड आणि मायेने भरलेल्या आवाजात म्हटले आणि ती आजीच्या खुर्चीच्या बाजूला खाली बसली. आजीने अत्यंत हळूच तिची मान वळवली. तिचे डोळे काहीसे धुंद आणि हरवलेले होते. तिने थरथरत्या पण सुरक्षित हातांनी सानिकाच्या हातातील कॉफीचा कप घेतला. कॉफीचा तो उबदार स्पर्श हाताला लागताच आजीच्या चेहऱ्यावर एक छानशी रेष उमटली. तिने कॉफीचा एक लहानसा घोट घेतला आणि तिचे डोळे मिटले. तिने डोळे उघडले आणि ती समोर असलेल्या ते जुन्या लाकडी डायनिंग टेबलकडे आणि त्या शांत पडवीकडे पाहू लागली. हे तेच टेबल होते ज्यावर आजीने 50 वर्षांचे सण साजरे केले होते आणि ज्या टेबलाचे रक्षण तिने स्वतःचे आयुष्यपणाला लावून केले होते. आजीने कॉफीचा कप हलकेच बाजूला ठेवला. तिने सानिकाच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील ते विसरभोळापणाचे धुकं एका सेकंदासाठी बाजूला झाले आणि तिथे एक अनामिक अत्यंत निष्पाप हसू उमटले. तिने सानिकाला ओळखले नाही, पण तिच्या आत्म्याला या वास्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण जाणीव झाली होती. तिने आपला तो मऊ सुरकवलेला हात सानिकाच्या हातांवर अत्यंत प्रेमाने ठेवला, नेमका तिथे जिथे ती चांदीची अंगठी होती. आजी सानिकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहून अत्यंत हळुवार आणि चुप्त आवाजात म्हणाली, हे घर किती छान आहे ना ग पोरी. कुणीतरी या घराला खूप खूप प्रेमाने जपलंय, खूप प्रेमाने जपलंय याला. आजीचे हे निरागस शब्द ऐकले आणि सानिकाच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या डोळ्यातून आनंदाचे, यशाचे आणि अथांग तृप्तीचे गरम अश्रू घळाघळा वाहू लागले. आजीला तिचे स्वतःचे नाव आठवले नाही तरी चालणार होते, पण आजीला या घरामध्ये सुरक्षित वाटत होते. या घराला कोणीतरी रक्ताचे पाणी करून प्रेमाने जपले आहे हे तिच्या आत्म्याला समजले होते. हेच सानिकाच्या वकिलीचे, तिच्या संघर्षाचे सर्वात मोठे यश होते. हो आजी, खूप प्रेमाने जपले याला आणि हे घर नेहमी असंच राहील, सानिकाने गदगदलेल्या आवाजात म्हटले. तिने आजीचा तो थरथरणारा सुरकुतलेला हात आपल्या दोन्ही हातात अत्यंत घट्ट घेतला आणि तो आपल्या गालाशी लावला. आजीने पुन्हा एकदा अत्यंत समाधानाने डोळे मिटले आणि ती खुर्चीवर मागे रेळून बसली. तिच्या चेहऱ्यावर आता जगातील सर्व सुखांचे आणि सुरक्षिततेचे समाधान पसरले होते. पश्चिमेकडचा सूर्य क्षितिजाच्या मागे पूर्णपणे मावळला होता आणि हवे संध्याकाळचा मंद गारवा दाटू लागला होता. माणसाची स्मरणशक्ती आणि त्याचे वय संपले तर त्याचे अस्तित्व आणि त्याची किंमत कधीच संपत नाही आणि कुटुंबातील मूकपणे पाहणारे प्रेमच कधीकधी संपूर्ण घराचे रक्षण करण्यासाठी सर्वात मोठी ढाल बनून उभी राहते. याची साक्ष हा जुना बंगला कायम देत राहणार होता. सानिकाने आजीचा हात घट्ट धरून ठेवला होता आणि तिच्या मनात चाललेली विचारांची ती अस्वस्थ करणारी टिकटिक आता कायमची शांत झाली होती. कथेचा अंत एका अथांग, समाधानी आणि डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या शांततेत झाला होता. कधी कधी घर भिंतीने नाही तर आठवणींनी, त्यागाने आणि विश्वासाने उभं असतं
आपल्या ज्येष्ठांची स्मरणशक्तीच कमी झाली म्हणून त्यांची किंमत कमी होत नाही. उलट अशावेळी त्यांना आपल्या प्रेमाची आणि आधाराची सर्वात जास्त गरज असते. तुमच्या मते सानिकाने घेतलेला निर्णय योग्य होता का? अशा परिस्थितीत तुम्ही असतात तर काय केलं असतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला आईवडिलांच्या विश्वासाची किंमत समजते.